व्हिडिओ शेअर केलाय. आय नॉट एबल टू सी द स्क्रीन. No, screen is visible, camera is stuck. Oh, camera is stuck. I don't know why did the camera stop. Okay. It just confirm if you're able to see the screen. मोहित ऐकू येते? Yes, Dada. Yes, Dada. Yes. Visible. आणि स्क्रीन वरती जजेस जूड यहुदा चे पत्र पहिला अध्याय, एकच अध्याय, त्याच्यामध्ये 1 ते 3 वचन. Somebody Yes, visible. yeah, online can also read. येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा भाऊ असलेल्या यहुदाकडून देवाने ज्या तुम्हाला पाचारण केले आहे त्यास देव पिता तुमच्यावर प्रीती करतो व येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही सुरक्षित ठेवले जात आहात. देवाची करुणा, शांती आणि प्रीती तुम्हाला अधिकाधिक लाभो. प्रिय मित्रांनो, जरी मला तुम्हाला आपल्या सामायिक तारणाविषयी लिहिण्याची आतुरतेने तयारी करीत होतो, तरी एका गोष्टीविषयी मला लिहावेसे वाटते, ते म्हणजे देवाने आपल्या संतांना एकदा दिलेला विश्वास टिकवण्यासाठी लढत राहा. Amen. I'll just read it in English. Jude, a servant of Jesus Christ and a brother of James, to those who have been called, who are loved in God the Father and kept for Jesus Christ, mercy, peace, love be yours in abundance. Dear friends, although I was very eager to write to you about the salvation we share, I felt compelled to write and urge you to contend for the faith that was once for all entrusted to God's holy people. Amen. Once someone said, in any worship service, in any Bible study, in anything that happens, if there is the most accurate thing, कोणतीही अशी गोष्ट त्याच्यामध्ये निवडायची असेल की त्याच्यात चूक नव्हती, आज जे काही घडलं त्याच्यात काडी मात्र चूक नव्हती, ते म्हणजे वाचन वाचणे. बायबल इज ॲक्युरेट. आय माइट गो रॉंग, यू माइट अंडरस्टँड मी रॉंग, परंतु द वर्ड ऑफ गॉड, देवाचं वचन हे नेहमी कोणत्याही काळात वाचलं तरी ते अचूक ॲक्युरेट आहे. अँड प्रेज गॉड फॉर दॅट. दिस इज व्हॉट मार्टिन लुथर रिअलाइज्ड. आणि त्यांनी तो एक सिद्धांत आणला, सोला स्क्रिप्चरा, फक्त वचन, वचनाला पूर्ण अधिकार आहे. सो दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली वी आर गोना ट्राय अँड लुक. आणि जे मगाशी गाणं गायलं, ऑनलाईन तुम्ही गाणं ऐकलं नाही, आम्ही नवीन गाणं शिकलो आज, ब्युटिफुल सॉन्ग, आणि इट गोज 242. आणि इट गोज लाईक दॅट. ख्रिस्ताचे सरदार आम्ही तर येशूचे सरदार, मरणाच्या दाढेतही
आम्ही अजिंक्य वावरणार. मरणाच्या दाढीत, in the grip of the death, in the grip of the death also we will not fear, because we are the soldiers in the army of Jesus. And if we are in the soldiers in the army of Jesus, then we must be equipped and trained to use the weapon. आणि काय वेपन आहे आपल्या हातामध्ये? What is the weapon that we carry, we hold, we read? देवाचं वचन. ते कसं आहे? दुधारी तलवारीपेक्षाही तीक्ष्ण आहे. A tool that cannot be scanned in any scanner. I always say that जेव्हा तुम्ही विमानात जाता, साधी कात्री जरी असली तुम्हाला पकडता, परंतु त्यांना किती स्कॅन केलं तरी दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण अस्त्र आमच्या बॅगेत दिसत नाही. ख्रिस्ती माणूस नेहमी बायबल घेऊन ट्रॅव्हल करतो. What is happening here? We're going to dwell only few minutes on the Jude. Judeचं हे वचन आज आपल्यासाठी ह्याच्यासाठी आहे कारण अभ्यासात उतरायच्या आधी त्या अभ्यासात उतरण्यासाठी लागणाऱ्या कारणाला समजून घेण्यासाठी. We must understand why we study what we study. We must understand हा मी जो वेळ देतो संध्याकाळचा, इथे बसून ऑनलाईन बसून सगळीकडनं वेळ काढून, बरेच अट्रॅक्शन्स आहेत, बऱ्याच गेट टुगेदर्स आहेत, पार्टीज आहेत, ऑपॉर्च्युनिटीज आहेत, सॅटर्डे आहे एन्जॉय करायला, सगळं सोडून वी सिट हिअर. Are we wasting our time, or is it a command that the Lord has given us and we are trying to obey? काय म्हणतोय Jude यहुदा is the half brother of Jesus Christ. येशू ख्रिस्ताचा मरियेद्वारे भाऊ. या लोकांनी पहिल्यांदा येशूवरती विश्वास ठेवला नव्हता. हे विश्वासात येण्याकरता येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान व्हायला लागलं आणि त्यानंतर हे स्वार्थेमध्ये आले. आणि मग Jude is one of the leader in the church in Israel. आणि Jude इथं चर्चला लिहित आहे की he never says मी येशू ख्रिस्ताचा भाऊ. He says I am the servant of Jesus Christ. मी येशूचा चाकर आहे. A brother of James. मग जेम्स कोण आहे? जेम्स म्हणजे याकोबाचं पत्र, जे आपण इब्री लोकांच्या पत्रानंतर पहिलं बघतो. इब्री लोकांच्या पत्रापर्यंत विश्वासाद्वारे आणि इथं अचानक याकोब येतो आणि म्हणतो नुसताच विश्वास घेऊ नका, त्या विश्वासाला कर्माची जोड नसेल तर तुमचा विश्वास हा पोकळ आहे. कारण पावलाचं शिकवण घेऊन लोक तिसरीकडेच जायला लागले होते. त्यामुळे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात जेव्हा केव्हा ते पत्र लिहिलेलं असेल, परंतु आपल्या मार्गदर्शनासाठी ते बरोबर पावलाची पत्र संपल्यानंतर यहुदाचं पुस्तक आहे, आपल्याला टू इक्वलाइज बॅलन्स अवर अंडरस्टँडिंग. आणि मग तो यहुदा, त्याचा भाऊ हा जूड, आणि हे पत्र लिहिलं आहे. आणि हे सेज दोज हू हॅव बीन कॉल्ड, हू आर लव्ड इन गॉड द फादर अँड केप्ट फॉर जीसस क्राइस्ट. आपल्या अभ्यासातला सगळा हा गाभाच आहे. आपण जे मागच्या आठवड्यात शिकलो की वी आर टोटली डिप्राइव्ड, आम्ही पूर्णपणे पतनात आहोत, आमच्यामध्ये देवाला निवडण्याची क्षमता नाही आहे. त्यामुळेच इथं जूड असं लिहितो की तुम्हाला ठेवलं गेलेलं आहे येशू ख्रिस्तासाठी. अ बिगर अथॉरिटी, गॉड द फादर हॅज केप्ट यू फॉर जीसस क्राइस्ट. मर्सी अँड पीस बी विथ यू. आणि मग पुढे तिसऱ्या वचनात म्हणतो मला तुमच्याकडे येण्याकरता खूप ओढ आहे आणि तुमच्याकरता आमचे कॉमन सॅल्वेशन आहे. तुमचं माझं जे तारण येशू ख्रिस्तामध्ये आपण शेअर करतो, त्या तारणाचं कौतुक, त्या तारणाबद्दल अजून जास्त माहिती न्यायला मला खूप आवडेल. आय एम एनकरेज टू राईट द बेनिफिट्स ऑफ अवर सॅल्वेशन. आपल्या तारणाचे जे आपल्याला लाभ आहेत त्या लाभाबद्दल लिहून तुम्हाला समजून सांगण्याकरता मला खूप आनंद वाटेल. परंतु माझं अंतःकरण थांबतं आणि इट सेज आय फेल्ट कंपेल्ड टू राईट अँड अर्ज यू टू कंटेंड फॉर द फेथ. तुमच्यासाठी आलेल्या त्या विश्वासासाठी कंटेंड करा, डिफेंड इट, फाईट फॉर इट, डू नॉट कॉम्प्रोमाइज, डू नॉट जस्ट लेट इट गो. अरे चालतं ना, त्यांची अशी समज, आमची समज आहे, असं असतं, चालतं. नो, डू नॉट डू दॅट. इफ यू आर सिटिंग देअर
देन कंटेंट, तुमच्या विश्वासासाठी तुम्ही सतर्क राहा आणि त्याच्यासाठी तुम्ही उभे राहा. का? कारण इट वॉज वन्स फॉर ऑल एंट्रस्टेड टू गॉड्स होली पीपल. हु इज गॉड्स होली पीपल? आमच्या कर्माने आम्ही होली आहोत का? नो. देयर इज नथिंग गुड इन अस, बट इट इज द ब्लड ऑफ क्राइस्ट बाय फेथ. त्याच्यावरच्या विश्वासाद्वारे आमच्या पापांना धुतलं जातं आणि परमेश्वर पिता आम्हाला ख्रिस्तामधून पाहतो. And he sees us like Christ. We are cleaned by the blood of Christ. आणि आम्ही होली केलेले आहोत. आणि आम्ही असे होली केलेले लोक जे आहोत सरदार, ख्रिस्ताचे सरदार, आम्ही येशूचे सरदार. आम्ही थांबणार नाही. इट्स अ कमांड फॉर अस. मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा वी डिड दिस स्टडी, देयर वर लॉट ऑफ क्वेश्चन्स दॅट केम. खूप प्रश्न त्या ऑनलाईन सभेमध्ये खूप तरुणांनी प्रश्नामागे प्रश्न विचारले आणि ते प्रश्नाचं उत्तर देत असताना देवबापाच्या कृपेने प्रश्नांची उत्तरं देऊ शकलो थोड्या प्रमाणामध्ये, परंतु दॅट लेफ्ट पीपल विथ लॉट ऑफ कन्फ्युजन. इनफॅक्ट आय डू नॉट फील सरप्राईज. मला त्याचा सरप्राईज झालाच नाही, कारण एक्झॅक्टली 15-16 वर्षापूर्वी जेव्हा मी त्यातनं जात होतो, मी आणि प्रिया, हेच प्रश्न आम्हाला पडले होते. आणि याच प्रश्नांना आमच्या पालकांनी संयमाने आम्हाला प्रश्नाची उत्तर दिली आणि शिकवलं. आणि ते तेवढ्या पुरतच नव्हतं, तर ती शिकवण आम्हाला प्रत्येक आठवड्याला मंडळीमध्ये गेलो, प्रत्येक सभेमध्ये गेलो, रविवारची सकाळची सभा, रविवारची संध्याकाळची सभा, प्रत्येक प्रीचिंग मध्ये इट वॉज जस्ट एव्हिडंट. इट वॉज जस्ट एव्हिडंट. आणि हळूहळू ते बोलण्यास मदत झाली. त्यामुळे जे प्रश्न आले त्या प्रश्नांसाठी आजची सुरुवात आपण त्या प्रश्नांद्वारे करणार आहोत. वाय आर वी लुकिंग ॲट दिस कंडिशनल इलेक्शन? मागच्या वेळेस आपण बघितलं टोटल डिप्रायव्हिटी, पूर्ण पतन, आणि त्याला काउंटर अटॅक होता आंशिक पतन, म्हणजे आमच्यामध्ये क्षमता आहे परमेश्वराला निवडायची. वी लुक्ड ॲट दॅट, वी लुक्ड ॲट लॉट ऑफ आर्ग्युमेंट्स देअर. आज आपण आलो आहोत TULIP मधला TU इज अनकंडिशनल इलेक्शन आणि त्याचा काउंटर अंडरस्टँडिंग आहे कंडिशनल इलेक्शन. मी या दोघांचा अर्थ समजावून घेण्याआधी हा पहिल्यांदा अभ्यास तरी आम्ही का करावा हे आपण पाहूया. सशर्त निवड आणि बिनशर्त निवड. वाय मस्ट वी नो ऑर स्टडी ऑर इवन हिअर दीज थिंग्स? या गोष्टींचा आम्ही का अभ्यास करावा? या गोष्टी ऐकून तरी का घ्यावा? गोष्टी आज काहीतरीच बनवायला लागलाय, आय शुड गेट अप अँड गो, कारण हे मला पटत नाही. Why should I even listen to such things? An error outside the church is expected and it will continue to be. आपल्या मंडळीच्या बाहेर दुसऱ्या समाजामध्ये बघितलं, आउटसाइड द चर्च, नॉन चर्च कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं, तर देर आर लॉट ऑफ एरर्स. त्रुटी आहेत जगामध्ये. जगाच्या समजीमध्ये फार त्रुटी आहेत आणि त्या आम्ही कंट्रोल करू शकत नाही. त्या आहेत आणि त्या राहणार आहेत. एक्झाम्पल, आय जस्ट गिव्ह यू एन एक्झाम्पल. पृथ्वी, फार पूर्वी पृथ्वी फ्लॅट आहे वाटलं होतं लोकांना, परंतु इव्हेंच्युअली वी सी दॅट थ्रू द गॉस्पल एज वेल, थ्रू साम्स एज वेल, दे नो देर इज अ डे अँड देर इज अ नाईट, देर इज समथिंग सायक्लिक. पण ती पृथ्वी, या पृथ्वीवरती माणसाचं अस्तित्व कसं आलं याकरता माणसाने इमॅजिन केलं. माणूस स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यावरती अवलंबून आहे. का? कारण ऍट द फॉल बायबल आपल्याला सांगतो, म्हणून आपल्याला कळतं की माणूस पूर्णपणे पतनात आहे. ही इज टोटली डिप्राइव्ड. सो ही नाव इन हिज डिप्रायव्हिटी, इन हिज डार्कनेस, इन हिज बॉक्स, इमॅजिनिंग गॉड, इमॅजिनिंग हाऊ ही हॅज कम, वेअर हॅज ही कम फ्रॉम. माणूस कुठनं आलाय? आणि ही इज इमॅजिनिंग दॅट ओ वी हॅव कम फ्रॉम मंकीज. शाळेमध्ये डायग्राम काढतो आपण, एव्होल्युशन शिकतो, राईट? अँड दिस इज द एरर. दिस इज द एरर. वी नो, आपल्याला माहिती ही त्रुटी आहे जगामध्ये, लोकांना कळत नाही. परंतु जर आम्हाला वचन नसतं, बायबल नसतं, तर आपल्यालाही त्यातलं काही कळालं नसतं. आपणही त्याच्यावर विश्वास ठेवला असता, कारण इट सो लॉजिकल. आणि हा चेंजला या माकडापासून माणसापर्यंत होण्यापर्यंत नक्कीच वर्षानुवर्ष, अजबो वर्ष लागले असतील. आणि त्यामुळे ते म्हणतात की पृथ्वी ही 4.54 बिलियन इयर्स, अब्ज इयर्स वर्षांची पृथ्वी आहे. ऑफकोर्स
या चेंजला वेळ लागणार, आणि त्यामुळे दे कन्व्हिन्स देमसेल्फ विथ लॉट ऑफ कॅल्क्युलेशन्स अँड मेथड्स टू चेक द दगडामधले लेयर्स चेक करतात, त्याला सायंटिफिकली चेक करतात, कॅल्क्युलेट करतात, अँड दे कम विथ these many years. It started with 20 billions, it's now come to this a lot of understanding. परंतु आम्हाला माहिती आहे की या त्रुटी आहेत. आता या त्रुटी आपल्याला माहिती आहेत, परंतु people are still trying to answer. They are trying to draw the whole tree of understanding. माणूस कुठून आला? माणूस हा माणूस आला तरी कुठनं तरी fin like person object. They came out of water on the ground. Eventually they became like that, and then that became through monkeys, man. People are imagining. Imagination has got no limit. There is no word of God guiding them. They're trying to find, and now they're also trying to find की बाबा मूर्त्यांमध्ये जे 4 हात दिसतात, मग तशी पण रेस असू शकते. There can be multiple races. This is what the world goes with their understanding, trying to find the origin. They're left with imagination, and त्यांचे imagination जेव्हा ते खूप confidently सांगतात, it becomes a theory, and the students get to study that in the school. Errors are like that. त्रुटींना बेस नसतो आणि त्रुटींना कंट्रोल करता येत नाही. इकडनं दाबलं की तिकडनं निघते दुसरी त्रुटी. It's very risky when we think about errors and allow errors to come in our thinking. That is the error outside the church, पहिला point. दूसरा point, but there is an error inside the church. मंडळीमध्ये देखील त्रुटी आहेत, and we must be dealt with. These errors must be dealt with. For church is a salt of the world. And what if the salt loses its saltness? चर्चला, मंडळीला परमेश्वर येशू ख्रिस्त पहाडाच्या संदेशावरती सांगत असताना म्हणतो की मंडळी किंवा तुम्ही जगाचे मीठ आहात, आणि आम्ही जगाचे मीठ असे जे आहोत, आम्ही जर आमचा मिठाचा खारटपणा जर हरून बसलो तर आमचा उपयोग परमेश्वर करू शकतो का? आमचा मिठाचा मिठापणा म्हणजे आम्ही त्या त्रुटींना थांबवणे. इट इज मस्ट फॉर अस टू स्टॉप द error in the church. Now if I don't know what is error, what can I stop? मला एररच माहिती नाहीये, मला खरं डॉक्टरीन आणि चुकीचं डॉक्टरीन काय माहिती नाहीये. त्या दोघांना इनोसंट होते, ॲडम अँड ईव्ह. दे वर इनोसंट, आणि त्यांना परमेश्वराने एक सुंदर नियम सांगितला की हे असं करू नका. दे डिड नॉट हॅव द नॉलेज ऑफ गुड अँड इव्हिल, आणि त्यामुळे सैतान आला, सैतानाने त्यांना भुलवलं. ते भुलवले गेले आणि त्यांनी फळ खाल्लं. म्हणून परमेश्वराने त्यांना दोष दिला नाही, तर त्यांना सांगितलं व्हॉट कॉन्सिक्वेन्सेस यू आर गोना बेअर. परंतु दोष त्या सैतानाला दिला आणि त्याला शिक्षा सांगितली. द पॉइंट इज की बरं वाईटाचं ज्ञान असणं गरजेचं आहे, परंतु ते बरं वाईटातलं बरं निवडण्याची क्षमता असणंही गरजेचं आहे. What has happened? आपण मागच्या आठवड्यात काय बघितलं? ऍट द फॉल, पहिल्या पापामुळे मनुष्याने बऱ्या वाईटाचं ज्ञान झालं तरी बऱ्याला निवडण्याची क्षमता हरवून बसलेला आहे. म्हणून मॅन इज टोटली डिप्राइव्ड, कम्प्लीट पतन. परंतु आता आपण पुढच्या भागात येत असताना हे शिकायची काय गरज आहे, कारण ह्या एररला जर मी कंट्रोल नाही केलं तर या एरर्स आर गोइंग टू क्रिएट अस मोर डॅमेज. जबाबदारी मत्ते 5:3 मध्ये सांगितले आम्ही द सॉल्ट अँड द लाईट आहोत, त्यामुळे मंडळीला आमच्या तसं होणं गरजेचं आहे. आणि तसं केव्हा मंडळी होईल? जेव्हा मंडळीमधली एरर, त्रुटी आम्ही काढून टाकू, त्रुटींना फेस करू, आणि त्या दिल्याप्रमाणे ख्रिस्ताचे सरदार आम्ही त्याला तोंड देऊन त्या गोष्टींना डील करू. आणि म्हणून यहुदा 1:3 आपलं वचन होतं, यहुदा जूड इज चॅलेंजिंग अस. We must be ready to defend, because the error is creeping in. ती अशी घसरत हळूहळू कोपऱ्यातनं येत आहे आणि आता ती तोड काढत आहे. What does the error look like? कशा प्रकारची एरर आहे? एरर इज रेजिंग इट्स हेड in results such as these. अशा प्रकारचे परिणाम त्या एररमुळे होत आहेत. काय? आपण थोडी उदाहरणं बघू, थोडीच उदाहरणं आहेत. . Undermined moral values.
मॉरल जो असतो, ख्रिस्ती विश्वासाचा जो मॉरल सेन्स आहे, तो सेन्सच बाजूला ठेवला जातो आणि नैतिक मूल्यांचा अभाव असल्यामुळे मंडळीमध्ये अस्वस्थता आहे. यू कॅन गो साम 1:1, 1-7, 2 Timothy 3:1-5. स्तोत्रकर्ता म्हणतो, व्हॉट शुड द रायचस डू इफ द फाउंडेशन्स आर शेकन. आमच्या विश्वासाचे फाउंडेशन्स तेच जर डगमगायला लागले तर मग नीतिमान माणूस जायचा कुठे? व्हॉट मस्ट रायचस डू? That's the undermining. If my church is not dealing with the error, then there are remnant of God. देवाचा अंश जो आहे, जो मंडळीत बसलेला आहे, तो निराश होतोय आणि त्याला समजत नाही, what should I do because there is no moral left in my church. Women pastors, महिलांनी पास्टर होणं, त्यांनी बिशप होणं, त्यांनी प्रेषित म्हणून घेणं स्वतःला, that's an error. That is against the word of God. 1 Timothy 2:11-4, 1 Corinthians 14:34, 1 Timothy 3:12, टायटस, ही वचनं जी लिहिलेली आहेत मार्क करून ठेवा, स्वतः वाचा. त्याच्यामध्ये परखडपणे प्रेषित पाऊल आणि लिहिणारे लिहित आहेत की मंडळीमध्ये स्त्रीने लीड करू नये. इट सेज लीड करू नये. And there is a reason it gives as well. Bible explains itself. Read these verses and you will find what Bible says. परंतु काय झालं आहे, आजच्या मंडळीमध्ये लीडर्स लोक म्हणतात हे वाचत असताना, अरे सॉरी, दीज वर्सेस आर आउटडेटेड, हे आता रिलेव्हंट नाही, हे त्या काळामध्ये पावलाने लिहिलेले त्या मंडळी करताची वचन होती, आता ही रिलेव्हंट नाही आहेत. आता वी कॅन अलाव माय सिस्टर टू बिकम द पास्टर अँड माय वाईफ टू बिकम, बिकॉज शी कॅन टॉक व्हेरी नाईस. She is a teacher. She is a head teacher. She has given the exams. She can become that. परंतु Acts 18:26, प्रेषितांची कृत्ये 18:26 त्याला मी ग्रीन मध्ये लिहिलेला आहे, कारण तिथे प्रिस्सिला and Aquila. Aquila is a husband and Priscilla is a wife. She is an instrument God uses to guide Apollos. Apollos हा यहुदी, हा योहानाच्या बाप्तिस्मा घेऊन आलेला, परखडपणे शास्त्र सांगत होता आणि बोलत होता. तेव्हा त्याला ऐकत असताना प्रिस्सिला आणि एक्विला म्हणाले, अरे हा किती छान बोलतोय, परंतु त्याच्या डॉक्ट्रिन मध्ये एरर आहे, त्याच्या डॉक्ट्रिन मध्ये ख्रिस्त नाहीये. तर त्याला कोपऱ्यात घेऊन शांत घरी जेवायला बोलवून त्याला ट्रीट करून सुंदर शब्दामध्ये त्याला समजून सांगितलं आणि ही बिकेम द करेक्टेड सर्वंट ऑफ गॉड. आणि तिथे प्रिस्सिलाने काम केलं. She was a woman. Bible never undermines woman, but it has got a role for a woman and a role for a man. आज झालंय काय, माणूस बाजूला राहतो आणि ती करते ना, तिला करू दे, किती छान प्रार्थना करते, आम्हाला तर बोलायला लाज वाटते. इट्स माणसाने स्वतःची जबाबदारी सोडायला लागली. बट दॅट्स दी एरर. डॉक्टरीन नीट समजलं नसल्यामुळे, सिद्धांत नीट समजले गेलेले नसल्यामुळे या एरर हळूहळू येत आहेत, पण लोकांना कळतच नाहीयेत या एरर्स आहेत. येस. जगामध्ये लोक आता स्त्री मुक्ती चळवळ एवढी परत चालली, त्याच्या प्रभावामुळे पण हे बोलतात. बरोबर. ते बोलताना आम्हाला काय सांगत, जगामध्ये सगळ्या स्त्रिया काय काय करतात, तुम्हाला काय होते, पास्टरशिप करायचं, म्हणजे जगाचं मूल्य इथे लावतात आपलेच लोक. एक्झॅक्टली. त्यांना आलवतात. एक्झॅक्टली, बरोबर पॉइंट आहे. जगाचं स्टँडर्ड बायबलला लावू शकत नाही. There's only one way. बायबलचं स्टँडर्ड जगाला लावलं की जग सुधारतंय, परंतु यू कॅन नॉट अप्लाय द Bible standard to the world standard to the Bible. तिसरी, आयडल वर्शिप, मूर्ती पूजा. बायबल मध्ये कित्येक वचनं आहेत, तिथे सगळे लिहिलेले आहेत, मी त्यातनं जाणार नाही, परंतु प्रत्येक वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलंय परमेश्वराने की तुझ्या पुढे दुसरा कोणी देव नसावा आणि तू मूर्ती पूजा करू नये. सो आयडल वर्शिप. आणि आपल्या चर्चेस मध्ये तुम्ही पाहता, बोललं तरी त्यांना समजत नाही. दे आर वर्शिपिंग थिंग लाईक क्रॉस इन देअर. तो क्रॉस खूप घाणेरडा होता, तो स्वच्छ नव्हता, तो सुंदर नव्हता, ते घाणेरड्या लाकडाने बनवलेला क्रॉस होता. कार्नॅलिटी विद इन द चर्च. मंडळीमधली दैहिकता. मंडळीमध्ये विश्वासूपणाच नाही, मंडळीमध्ये आत्मिक प्रकारच नाहीये. भांडणं, हे वा ग्रुप्स, मला हा आवडत नाही, मला तो आवडत नाही, जाताना त्याच्याशी बोलणार नाही. यू विल सी, मला सांगायची गरजच नाही, यू विल सी ऑल दिस थिंग्स इन युअर ओन चर्चेस.
आणि इफ यू आर नॉट सीइंग दिस इन युअर चर्चेस, दॅट विल नेव्हर हॅपन. बट इफ युअर चर्च हॅज गॉट दिस थिंग्स मिनिमल अँड कंट्रोल्ड, नो दॅट तुमच्या मंडळीमध्ये वचन शिकवलं जातं. तुमच्या मंडळीमध्ये या गोष्टी जास्त आहेत तर मग तुम्हाला लिहून देतो, तुम्ही स्वतः सांगताल की तुमच्या मंडळीमध्ये वचन शिकवलं जात नाही. ब्लाइंड फेथ, अंधविश्वास, मत्ते 5:14, लूक 6, तिमोथी, या सगळ्यामध्ये अंधविश्वासाबद्दल तुम्हाला समजेल. बिब्लिकल फेथ इज नॉट अ ब्लाइंड फेथ. तो जिवंत विश्वास आहे, कारण तो आमचा परमेश्वर जिवंत आहे. त्याच्या रहित जे काय आहे ते सगळं अंधविश्वासाचं आहे. परंतु चर्चमध्ये तुम्हाला अंधविश्वासाच्या गोष्टी दिसतील, क्रॉसच्या समोर मेणबत्त्या लावलेल्या दिसतील, आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला अशा नीट पाहण्यावरून बघितल्या वचनातनं तर तुम्हाला चुकीच्या दिसायला लागतील. अनरिजनरेट चर्च, आत्म्याने पुन्हा न जन्मलेली मंडळी. सॉरी, त्याला मंडळीच म्हणता येत नाहीत ऍक्च्युली. Church is there, is just there, but the whole system is unregenerate. Matthew 2:7-21, Revelation 3:1-13. It's important that the church is a regenerated church. Theistic evolution, आपण evolution बघितलं. लोक कित्येक अब्जो वर्षांची कालावधीचा मदत घेतात एक्सप्लेन करायला की असं असं झालं असेल. मग आता मंडळीतले लोक म्हणतात, अरे सायन्स पुढे ऍडव्हान्स होतंय, आमचं बायबल अजून तिथंच अडकलेलं आहे. लेट मी एक्सप्लेन. परमेश्वराने इव्होल्युशनचा वापर केला. माणसाला घडवण्यासाठी परमेश्वराने इव्होल्युशनचे ते अब्जो वर्ष वापरले, आणि मग ते दैवी विश्वासामध्ये इव्होल्युशनला मिक्स करून भेसळ करायला लागतात. But that's not right. Exodus 24:11, Romans 5:12 are the clear verses that confirms that God has created evolution in 6 days. 6 दिवसामध्ये. आपल्या पृथ्वीचं वय काय, पृथ्वीचं वय काय जर विचारलं प्रश्न, तर लोकांकडे खूप शून्य जातात मागे. आमच्याकडे जास्त शून्य लावायची गरज नाहीये. पृथ्वी किती वर्षाची आहे सांगता येईल का? 6,000 वर्षाची आहे. थोडीशी 6,000 पेक्षा जास्त असतील. आता आम्ही 25 मध्ये आहोत. या 6,000 वर्ष पकडून चालायची. त्याच्यामध्ये ही हॅज, बायबल डझंट गो बियॉन्ड दॅट. या ओके, दॅट्स वाय वी मस्ट डील विथ द एरर इनसाइड द चर्च. ही एरर इनसाइड द चर्च हँडल करण्याकरता ती माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपला हा अभ्यास चालू आहे. आपल्या या अभ्यासाच्या मागे, या अभ्यासामधनं थोडं अस्वस्थ वाटणं, जम्बलिंग वाटणं, अरे काय ह्याचा अर्थ काय, की देवाने निवडलं मग आमचं काय काम आहे, मग सुवार्ता कशाला सांगायची, त्यांनी निवडल्याने तो बोलवेलच. राईट. व्हॉट ब्रिंग्स ग्रेटर ग्लोरी टू गॉड, हा प्रश्न आम्हाला विचारू. परमेश्वर सर्व गौरवाचा मानकरी आहे, दुसरा कोणीच नाहीये. त्यालाच सगळा गौरव दिला पाहिजे. मग कोणत्या गोष्टींनी त्याला सगळ्यात जास्त गौरव मिळेल? माझ्या तारणामध्ये मी भाग घेण्यामध्ये, का माझं तारण त्याच्यावर पूर्ण अवलंबून असण्यावर? हा लॉजिकल प्रश्न आम्ही आपल्याला विचारू. ही पेज द फुल प्राइस. परमेश्वराने आमच्या पापासाठी पूर्ण किंमत मोजली, यासाठी की ही विल गेट फुल रिटर्न. ही इज नॉट इन्व्हेस्टेड टू ओनली 5% राईज इन द इन्व्हेस्टमेंट. बँकेत टाकले 8% मिळणार आहेत बाबा, सेफ आहेत पैसे, वर्षाच्या शेवटी 8% मिळणार. नो, God has paid the full price to get the full return. All those who he has elected. प्रत्येक जो व्यक्ती ज्याची त्यांनी निवड केली आहे काळाच्या सुरू, तो प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे येणार आहे, आणि त्या प्रत्येक व्यक्तीला येशू ख्रिस्त म्हणतो योहान 6:44 मध्ये, प्रत्येक एक जो माझा पिता माझ्याकडे आणेल त्याला मी सोडणार नाही, तर शेवटच्या दिवसामध्ये माझ्याबरोबर उठवणार आहे. ओमनिसियन्स, सर्वज्ञ. आम्ही म्हणतो देवाचे ऍट्रिब्यूट्स आहेत. गॉड इज ओमनी प्रेझेंट, ओमनिसियंट, ओमनीपोटेंट. तो सर्व सामर्थ्यशाली, सर्वज्ञानी आणि सर्वत्र उपस्थित असा परमेश्वर आहे. तो सर्वज्ञानी हे प्रूव्ह होत आहे. ओमनिसियन्स इज in true sense, he knows our capacity and so he says I will do it on behalf of. त्याला माहिती आहे की आम्ही आमच्या पापांसाठी काहीही करू शकत नाही, म्हणून तो ती जबाबदारी स्वतःच्या हातात घेतो, स्वतःचा पुत्र मरणास धाडतो, आणि in the death of Jesus he pays the price of our sin, and in his resurrection he gives us the great hope of heaven and the new life.
That's why it's very important. We must know and study these things. या गोष्टी जर आम्ही शिकलो नाही, आम्हाला शिकवलं नाही, तर आम्ही त्या हातात तलवार न दिलेल्या योद्ध्या सरदारासारखे होऊ. जो सरदार जातोय तर खरं, पण हातात काहीच नाहीये. And the moment he's standing in front of the other person, त्याचा स्वतःचा फेथ झाडून निघतो. This is where prepare to serve की सुरुवातच ह्याच्यामुळे झाली की we must equip each other to answer when a Muslim asks a question. एखादा मुसलमान व्यक्ती जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतो, म्हणतो अरे तो मेलेला ख्रिस्तच नव्हता, त्याला उत्तर कसं देणार तुम्ही? ते उत्तर देण्यासाठी आमचं शास्त्र, आमची तत्व आम्हाला पहिली माहिती झाली की मग आम्ही त्यांना उत्तर द्यायला सुरुवात होईल. Good. So that was the background. Any question before I move to our study today? Any question? Any thought? I take a little breath. Online ऐकू येतं ना तुम्हाला? हो दादा. Yeah. Okay. Give me 1 second. Yes. Okay. So topic today is conditional election. Yeah. As you know, the background, this was 1500 मध्ये जवळजवळ 6 महिन्याचं हे पूर्ण बॅटल चालू राहिलं होतं आणि ग्लोबल अप्रुव्हल साठी 5 मुद्दे मांडण्यात आले होते. ते 5 मुद्दे एकाच पार्टीकडनं आले होते. म्हणून कमिटीने सांगितलं की बाबा तुम्ही दुसरे आहात, जॉन कॅल्विन तुम्ही पण या, तुम्ही ह्याच्यावर बघा हे बरोबर आहे का किंवा तुमचे काय पॉइंट आहेत. आणि असे ते डिबेट वरनं मग शेवटी त्यांनी एका बाजूची साईड घेतली. त्याचा दुसरा पॉइंट आहे, आपण मागच्याच बघितलं, टोटल डिप्रायव्हिटी. आपण आता पाहणार आहोत अनकंडिशनल इलेक्शन, देवाची विना अट केलेली देवाच्या लोकांची निवड. आर्मेनियन तत्वज्ञान, Armenian doctrine suggests that God's election of individual for salvation is based on His foreknowledge for their faith or perseverance. म्हणजे काय? देवाचं नॉलेज, देव तर सगळं जाणतो. आज उद्या परवा देवाला पूर्ण माहिती आहे. आणि देवाने जो माणूस बनवला स्वेच्छेचा, फ्री विल वाला, तो माणूस पुढे जाऊन काय काय डिसिजन्स घेईल हे देवाला आधीपासूनच माहिती आहे. शब्द आहे का? तो व्यक्ती जन्मल्यानंतर पुढे जाऊन त्याच्या आयुष्यात काय काय डिसिजन्स घेईल, कसा कसा वागेल, हे परमेश्वराला आधीपासूनच माहिती आहे. आणि म्हणून परमेश्वराला माहिती आहे की तो ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा आहे, म्हणून तो माझा निवडलेला त्या अटीवर, त्याने ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तर तो माझा, नाही ठेवला तर तो माझा नाही, स्वतःच्या गुणाने त्यांनी हरवलेला. हे आहे आर्मेनियन डॉक्ट्रिनचा अर्थ. या आणि ते आधार घेतात, आपण 4-5 वचनं बघणार आहोत. आधार घेतात रोमन्स 8:29 त्याच्यात लिहिलेलं आहे. स्क्रीन म्हटलं काय झालं? स्क्रीन ओल्डच आहे, जुनी वाली आहे ती, ओमनिसियन्स वाली आहे अजून. ओके, 1 मिनिट. ते गेलं. ओके, दिसतं का आता? हा, येस, रोमन्स 8:29 ना. करेक्ट, रोमन्स 8:29. कुणी वाचत असेल तर वी कॅन रीड दॅट. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते
त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असावा. ज्यांना त्यांना आगाऊ नेमून ठेवलं त्यांना त्याने पाचारणही केलं. ज्यांना त्यांना पाचारण केलं त्यांना त्याने नीतिमानही ठरवलं. आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवलं त्यांचा त्याने गौरवही केला. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले, स्पष्ट आहे त्याला आधीपासून त्यांची नेमणूक केली होती. परंतु या वचनाचा आधार घेतला जातो 29व्या वचनामध्ये, आणि त्या ज्यांना तो ओळखत होता, म्हणजे हिज नॉलेज अबाउट देअर बिहेवियर, म्हणजे त्यांच्या बिहेवियर वरती डिपेंडन्स आहे. हे त्यांना का म्हणावं लागतं? कारण त्यांना आधीचं डॉक्ट्रिन सपोर्ट करायला पाहिजे. आधीचं डॉक्ट्रिन काय म्हणतं की तुमच्यात क्षमता आहे, यू आर नॉट कम्प्लिटली डिप्राइव्ड, यू आर पार्शली डिप्राइव्ड. मग तू पार्शली डिप्राइव्ड असतील, तुमच्यात क्षमता थोडीच कमी झालेली असेल, तुम्ही देवाला निवडू शकत असाल, तर मग तुमच्या बिहेवियर मध्ये ते दिसलं पाहिजे. आणि तुमच्या बिहेवियर मध्ये दिसणार म्हणून परमेश्वर म्हणतो की हो, दिस इज माय पर्सन, आय विल नाव हेल्प हिम टू गो टू गॉड जीसस इमेज. आता मी त्याला येशूच्या त्यामध्ये, आणि मला तो माहितीये म्हणून मी आता त्याला हाक मारणार, मग त्याला पाचारण करणार. ज्याला पाचारण केलं त्याला काय सिक्वेन्स आहे, आगाऊ नेमून ठेवले त्यांना पाचारण केलं, ज्यांना पाचारण केले त्यांना नीतिमान ठरवले, आणि ज्यांना नीतिमान ठरवले त्यांना गौरवले. सिक्वेन्स इज ओके, परंतु स्टार्टिंग पॉइंट इज अ लिटल, तुम्हाला कळणार पण नाही हा डिफरन्स त्यांच्या प्रीचिंग मध्ये, बोलण्यामध्ये. ओके, लेट्स मूव्ह फॉरवर्ड. आर्मेनियन लोक असा दावा करतात की या वचनातून देवाची निवड ही त्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित आहे की कोण ख्रिस्तावर विश्वास ठेवेल. त्याला माहितीये, देवाला माहितीये की कोण, देवाला माहितीये की आणखी विश्वास ठेवणार आहेत. मग तो लक्ष ठेवतो त्यांच्याकडे आणि मग पुढची पाऊल मार्ग दाखवतो. असा तो थिंकिंग तिकडे आहे. बट Calvinistic thinking, again, I don't want to, I just tag it Calvinistic thinking, but it's actually Bible's thinking, right? असे म्हणतात की पूर्वज्ञान याचा अर्थ पूर्व प्रेम आणि आधीच निवडलेले आहे, आधीच निवडलेले. काही गुणधर्म दाखवायचे, मी जन्मल्यानंतर काळा होतो का गोरा होणार आहे, काहीही, माझं वागणं काय असेल, माझं बोलणं कसं असेल, काहीही नाही. देवाच्या पूर्व प्रीतीवरती, देवाची आधीच प्रीती जी केली त्याच्यावर त्यांनी आम्हाला निवडलं. फक्त विश्वासाची पूर्वदृष्टी नव्हे, या अर्थाने, याचा अर्थ देवाने केलेली एक नाते संबंधित ज्ञान आणि निवड आहे. देवाने आधीच एक रिलेशन एस्टॅब्लिश केलेलं आहे. त्याचं एक्सप्लेन करत असताना साधं सोपं की जेव्हा आम्हाला मूल होतं, मला मुलगी आहे, मला मुलं आहेत, जेव्हा माय सन, माय डॉटर, they do something wrong, that decides how I'm going to deal with them, but that doesn't recreate my relation with them. I'm still her father, and that father daughter relation is never to be broken. तसं आम्हाला जे निवडलेले आहोत, आमचं जन्माच्या आधीपासूनच परमेश्वराच्या ठाई ते नातं बनवलेलं आहे. त्या नात्याद्वारे परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे. रोमन्स 8:30 त्याचा संदर्भ आहे, घेऊन ठेवा. ही संकल्पना देवाच्या न बदलणाऱ्या इच्छे आणि स्वभावाबद्दल त्याच्या निष्ठेला योग्य महत्व देते. व्हॉट डिड वी से? जेव्हा केव्हा आम्ही देवाच्या विचारांबद्दल बोलू, हिम्स गाऊ किंवा बायबलचं प्रीचिंग ऐकू, हे प्रत्येक गोष्ट अर्थपूर्ण केव्हा ठरेल? जेव्हा आम्हाला देवाचे ऍट्रिब्यूट्स माहिती असतील. आम्हाला देवाचे गुणधर्मच माहिती नसतील, देवाचे ऍट्रिब्यूट्सच माहिती नसतील, तर आम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार नाहीत. इथं असे म्हटलंय की ह्याच्यामधनं देवाची न बदलणारी इच्छा, गॉड्स अनचेंजिंग ऍट्रिब्यूट, आणि त्याच्या स्वभावामधील निष्ठा, द फेथफुलनेस ऑफ गॉड इज एव्हिडंट, because God's faithfulness towards his elect never changes, no matter how dirty and worse that elect is. No matter how bad I am behaving in the society, God's love for me will never change. But he will chasten me to the point, काळाची पूर्ती झाली तेव्हा त्याचे वचन माझ्या कानावर पडतील आणि I become that convert, that person who follows the living God.
हे आहे खरा अर्थ. त्याचा अर्थ जो आहे ते वचन पुन्हा जर वाचलं, कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, म्हणजे जे त्याच्या अंतःकरणात आधीपासून होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले होते. आगाऊच नेमून ठेवले होते. ही हॅज इलेक्टेड देम फ्रॉम बिफोर द टाइम बिगॅन. या हेतूने की तो पुष्कळ बंधुजनांमधला श्रेष्ठ असा व्हावा. जीसस इज द ग्रेटेस्ट अमंग ऑल ऑफ अस. आमच्या सर्वांमध्ये येशू ख्रिस्त सर्वोत्तम आहे आणि आम्ही त्याच्यासारखे व्हावे अशी परमेश्वर पित्याची प्रत्येक निवडलेल्यासाठी इच्छा आहे. आणि ज्यांना त्याने त्यामुळे आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारण केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ठरवले. नीतिमान ठरवले म्हणजे ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे. आमची नीतिमत्ता कोण? येशू ख्रिस्त. There is no behavior. I cannot behave nice and be moral and that will prove me to be the right. No. त्या चोराला कसं खांबावरती चांगलं वागायला 1 मिनिट पण नव्हता. He had the promise of heaven because he received his righteousness ready-made that very moment ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे. That was first reference which they also use, which these people, both the people, दोन्ही लोक तेच वापरतात. आणि त्याचा अर्थ खरा कॅल्विननी नीट शोध लागला म्हणायला लागेल, कारण ते आधीपासून होतं. मगाशी काय वाचलं आपण? जूडनी काय लिहिलं? एकदाच सर्व काळ टिकणारं सत्य तुम्हाला दिलेलं आहे, ते कधी बदलत नाही. पावलांनी लिहिलेले वचन कधी बदलले नाहीयेत. आमची समज उलगडत गेली आणि ती समज पूर्णपणे त्या रेफॉर्मेशन मध्ये 1500च्या त्या डिबेटमध्ये परमेश्वराने उघडली आणि पाठवून दिली आमच्यासाठी. पुढचं वचन 1 पेत्र पहिला अध्याय वचन 1 ते 2. पेत्र येशू ख्रिस्ताचा प्रेषित परदेशातील पंथातील निवडलेल्या लोकांना लिहितो, म्हणजे पौंतस, गलाती, कप्पदोकिया, आशिया, बिथुनिया या प्रदेशातील लोकांना, ज्यांची निवड देवाच्या पुत्राच्या पूर्ण ज्ञानानुसार पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे येशू ख्रिस्ताला आज्ञाधारण करण्यास व त्याच्या रक्ताच्या शिंपडण्याने शुद्ध करण्यात झाली आहे. तुमच्या सर्वांवर अनुग्रह व शांती अधिकारी भाषांतर बरोबर. आय थिंक समोर तुमचंच वाचायला पाहिजे शास्त्र. हे मी ऑनलाईन काढतो मराठी, मला ते जमत नाही. ओके, सो अगेन द गॉड्स फोर नॉलेज इज द वर्ड. देवाचं पूर्वज्ञान. याच्यामध्ये एक प्रश्न आहे, मग ते काय म्हणते की देवाने पूर्वीच आपल्यावर निवडलंय, असा विचार म्हणजे प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर मग आपल्याला काय करायचं? निवडलं तर ठीक आहे, काय निवडलं तर आपण काय करा, असं आपल्याला काय उत्तर द्यायचं? अगदी. आता मी इथे जे आलेत त्यांना कागदाचे 2 बंच दिलेले आहेत. त्याच्या दुसऱ्या बंच मध्ये हा प्रश्न आणि यासारखे असे 20 प्रश्न लिहून काढलेले आहेत आणि 20 प्रश्नांना थोडक्यात उत्तर दिलेलं आहे स्टार्टिंग पॉईंट देण्याकरता. कारण हा प्रश्न, हा साहजिक प्रश्न बरोबर डोक्यात येतो की बाबा मग मी काय करू? फिर मला बोलवलंच कशाला? मला जर मी 5 मिनिटं लवकर आलोय, काहीतरी काम द्या, उगाच नुसतं बसू का? कॉमन सेन्स, राईट? एक्झॅक्ट. मग मी करायचं तरी का? सुवार्ता सांगताना लोकांनी प्राण दिलेत, उगाच दिलेत असं वाटायला लागलं, कारण देवाने तर निवडलेच होते. का उगाच ते चौकात दम जोडून घेतलं? का नसतं प्रिंट झालं मार्टिन लुथर, कशाला उगाच डोक्याला ताप करून घेतला? तुझ्या त्या करण्याने किती लोक जाळलेत बायबल प्रिंट करून, स्मगलिंग करून आणण्यामध्ये. करायचंच नव्हतं हे. परमेश्वरा तू का थांबवलं नाही? पुन्हा तो प्रश्न जातो परमेश्वराकडे. इफ यू नो हू यू हॅव इलेक्टेड, व्हाय डोंट यू स्टॉप दिस? माझा भाऊ मारला गेला त्याच्यामुळे. कॉमन सेन्स क्वेश्चन आहे, व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. आन्सर इज देअर, बट वी विल कम टू दॅट ॲज वी कम. कारण ह्या प्रश्नाचं उत्तर हा अभ्यासक्रम संपल्यानंतर हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. रादर मी ट्राईंग टू आन्सर अर्ली, कारण मागच्या आठवड्यात ते झालं. जरा मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला, परंतु लक्षात आलं मला की
आता तर सुरुवातच आहे. तुमचे प्रश्न जपून ठेवा, कारण ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जसं आपण 5 ट्युलिपचे पॉईंट संपवू, आणि जेव्हा तिथे ते परीक्षक बसले होते सिनड ऑफ डॉट मध्ये, एक्झामिनर्स, they were listening to Arminius theory, they were listening to Calvinist theory, and God was blessing them to understand what is happening and validating the scripture. And they म्हणत होते, अरे स्क्रिप्चर मध्ये तर हेच दिसतंय, ते काय बरडायला लागलाय, and they supported that. So आपलं देखील 5 मुद्दे झाल्यानंतर पुढचे 5 पिकअप करायच्या आधी आपणच त्याची उत्तरं द्यायला लागू ऍज अ ग्रुप डिस्कशन. सो येस अंकल, दॅट क्वेश्चन पण ऑनलाईन पण पाठवलेले आहेत व्हॉट्सअपमध्ये दोन्ही बुकलेट्स. प्रश्न उत्तर आहेत, प्लीज वाचा. आय एम शुअर दॅट विल हेल्प यू. आय एम नॉट गोना गो क्विकली इन टू दिस मच, कारण हे आणि मागचं वचन सारखंच आहे. ते फक्त शब्दाला भर देतात, फॉर नॉलेज. मागच्या वेळेस आपण बघितलं, वचन आउट ऑफ कॉन्टेक्स्ट, ओनली वर्ड घेऊन कधीही प्रीच करायचं नाही, किंवा असलं प्रीचिंगही कधी ऐकायचं नाही, कारण देर इज अ रिस्क ऑफ गेटिंग टू द एरर. You should always make sure that the preacher is giving me immediate context, slightly larger context, and the overall context. If you, for example, तुम्ही जर जॉन मकार्थाचं प्रीचिंग ऐकताल, तर तुम्ही प्रत्येक प्रीचिंग मध्ये एंटायर बायबल शिकून बाहेर निघतात, बिकॉज he has got developed that practice about explaining the word, expounding it right from there, from that context into bigger and into bigger, into Old Testament, into Bible, and you just listen to some preachings and you know the entire Bible, what is happening. That's what the teaching is, and I'm sure, I hope and pray every preacher does that. पुढचं वचन वाचा. पेत्र येशू ख्रिस्ताचा प्रेषित याच्याकडून, पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया आणि बिथुनिया यामध्ये पांगलेले प्रवासी, देव बापाच्या पूर्वज्ञानाप्रमाणे आत्म्याकडून झालेल्या पवित्रीकरणाने आज्ञांकित होण्यासाठी आणि त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे शिंपडणे होण्यासाठी निवडलेले यांना तुम्हाला कृपा आणि शांती मिळेल. आज्ञांकित केलेले, निवडलेले परमेश्वराच्या पूर्वज्ञानाने. एक्झॅक्टली. अगेन दोन्ही वर्ष ते तिथेच होतात. पुढचं आहे योहान 3:16. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देवाने जगावर एवढी मोठी केली, त्या जगवर, द वर्ल्ड हॅज कन्फ्युज द एंटायर रेस. दे थिंक इट्स फॉर एव्हरीबडी. मग सगळं असताना आपण कशाला त्याला छोटं करायचं? Who are we to decide to bring it down? No. It's just the word. The word has to be understood in the whole context. आर्मेनियन म्हणतात, याचा अर्थ असा घेतला जातो की उद्धार सर्वांसाठी उपलब्ध आहे, जे विश्वास करण्याचा निर्णय घेतात, म्हणजे जे त्यांची निवड विश्वासावर अवलंबून आहे. देवाची त्यांच्याबद्दलची निवड ही त्यांच्या विश्वासाच्या ऍक्टवर अवलंबून आहे. God is dependent on their decision. God is not going to force. It's not about puppet game here. कारण तसं नाही तर मग ते म्हणतात, मग काय, मग पपेटच झालो ना आम्ही, परमेश्वर चालवतोय तसं आम्ही करतोय, असा आपल्या अर्धवट बुद्धीचा अर्थ निघायला लागतो. परंतु कॅल्विनिस्ट म्हणतात की असं म्हणतात की सर्वांसाठी उपलब्ध आहे ही सुवार्ता सर्वांसाठी उपलब्ध आहे जे विश्वास ठेवतात. पण त्यांचे मत आहे की विश्वास ठेवण्याची क्षमता ही देवाच्या सार्वभौम कृपेच्या परिणाम. वर्ड्स फक्त असे झालेत. देव क्रिएट करतो तुमच्यामध्ये ती जी अबिलिटी आदामामध्ये क्रिएट केली होती. कशी? आदाम तर मूर्ती होता, श्वास फुकला तेव्हा तो माणूस ठेवून उठला. तसंच आता आत्म्याने आम्ही त्याच स्टेटमध्ये आहोत, परंतु परमेश्वर पित्याला येऊन आता आम्हाला ते उठवावं लागतं. तो जेव्हा उठवतो तेव्हा आम्हाला पापाचं ओझं जाणवतं, तेव्हा आम्ही शोध घेतो, तेव्हा ख्रिस्त सापडतो, तेव्हाच आमची तहान भागते, नाहीतर आमची तहान भागत नाही. आणि त्यामुळे हा ही आहे, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. तो जो कोणी आहे त्याचे विश्वास ठेवण्याची क्षमता परमेश्वर पिता निर्माण करतो, आणि हे त्याला पण कळतं. जो कारणात येतो त्याला फार लवकर कळतं, परमेश्वर जाणून देतो की इट इज नॉट ही हू केम इन, ही वॉज ब्रॉट इन. त्याला आणण्यात आलेलं आहे.
Actually, if you read both the interpretations, they are so convincing. Yes, both convincing. Very convincing. Yes, absolutely. So There's a thin very line, some thin line. very thin line. Very thin line. And that's how clever Satan is. Can you imagine? He convinced Eve so much that Eve convinced her husband. Right? Satan is crafty. And that was the very first days of the creation. आता तर किती 2025 Satan has developed all the AIs and MLs and everything to convince us. Yeah, the line is very thin. आणि म्हणून वचनाच्या जास्तीत जास्त जवळ जाणं गरजेचं आहे. आणि हा परखड अभ्यास होणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा होणार नाही तोपर्यंत आमची अवस्था त्या बोटीसारखी असते जी डॉक्टरीची लाट इकडनं आली की आम्ही टॉस व्हायला लागतो. बोलणारा इफेक्टिव्ह प्रीचर असेल, एलोक्वेंट असेल, प्रेषित पॉल म्हणतो, when I came to you, मी जेव्हा तुमच्याकडे आलो, I did not came with confidence, I came with fear and trembling. I did not came with eloquence of speaking. कारण जर तसं मी म्हटलो तर I will empty the cross of Christ of its power. ग्रंथीकराचा पहिला अध्याय वाचला. मी ख्रिस्ताच्या क्रूसखांबातली शक्ती काढून टाकेल जेव्हा मी म्हणेल इट वॉज माय एलोक्वेंस दॅट आय कन्व्हिन्स टुडे एव्हरीबडी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला कळत होतं काय सुंदर मेसेज झाला आजचा माझा. The moment I do that, I have emptied Christ and the cross of its power. It's not me. It's the completed work of Christ that saves people. And आपलं काम आहे की देव आम्हाला निवडतो. मगाच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की देव आम्हाला निवडतो. देवाची ही योजना आहे की आम्ही सांगितलेल्या सुवार्तेद्वारे निवडलेल्याचे कान उघडावे. निवडलेल्यांच्या कानावरती सुवार्ता पाडण्यासाठी निवडलेला आहे. कोण जाऊन निवडलेला सांगणार? ज्याला निवडलंय तोच निवडलेल्याला जाऊन सांगणार. इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी. तो योहानाचा तोच हा आहे. तर ह्याच्यामध्ये आहे की देवाने निवडलेले आहेत परंतु देवाला स्वीकारण्यासाठी क्षमता परमेश्वर निर्माण करतो. इफिस्करास पत्र 2:8-9 आणि योहान 6:44 मार्क करून ठेवा प्लीज. टाइम खूप जातो जर हे सगळं वाचत बसलो तर. रीड इट ऑन युअर ओन, मार्क इट इन युअर बायबल. जेव्हा मार्क करता तेव्हा तुम्हाला कोणाला सांगत असताना शोधायला पण बरंच मदत. Okay, very quickly coming to the third half and finish of this. Acts 13:48. प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय 48वे वचन. आणि मराठीत वाचा, मी जरा इंग्लिश मध्ये वाचतो. When the Gentiles heard this, they were glad and honored the word of the Lord, and all who were appointed for eternal life believed. हे ऐकून राष्ट्रांच्या लोकांना आनंद झाला आणि त्यांनी प्रभूच्या वचनाला गौरव दिले आणि जितके सर्व काळच्या जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास धरला आणि प्रभूचे वचन त्या सर्व भागात पसरत गेले. जे निवडले होते त्यांनी विश्वास ठेवला. आता हे निवडले कसे होते? अगेन ट्राय टू प्रूव्ह द फॅक्ट दॅट की ज्यांना जे विश्वास ठेवणार होते ते तसे लोक त्यांनी विश्वास ठेवला. म्हणजे परमेश्वराला आधीच माहिती होतं की आजच्या त्या क्राऊडमध्ये 5,000च्या क्राऊडमध्ये प्रेषित पेत्र जेव्हा बोलणार आहे तेव्हा तिथं 3,000 लोक आहेत. मला माहिती आहे की ते आज विश्वास ठेवणार आहे. त्यांचा आजचा दिवस आला आहे हे परमेश्वराला माहिती, असा अर्थ होतो. परंतु द रिअल मिनिंग इज ते 3,000 त्या दिवशी बाप्तिस्मा ज्यांनी घेतला ते 3,000 देवाने त्याच्या पूर्व ज्ञानाने पूर्व प्रीतीने काळाच्या पूर्वीच त्यांचे काहीही गुणधर्म न पाहता निवडून ठेवले. आता हे तर झालं थिओलॉजिकल आर्ग्युमेंट. आणि आपल्यासारखा साधा माणूस म्हणतो रे काय असला बायबल स्टडी की ज्याच्यामध्ये थकवा यायला लागलाय आम्हाला. आतापर्यंत तर चांगलं होतं बायबल स्टडी असायची ज्याच्यामध्ये आम्ही दाखले ऐकायचो, स्टोरीज ऐकायचो, सुंदर वाटायचं, पाठाचं कौतुक करायचो, फेलोशिप व्हायची, जायचो. हा कसला आहे बायबल स्टडी ज्याच्यामध्ये तासापेक्षा जास्त व्हायला लागलं आणि थकवायला लागले, डोकं दुखायला लागले? बिकॉज वी आर टॉकिंग टू मच वर्ड्स. लेट्स लुक एट सम एक्झाम्पल्स. Maybe these examples will help you. And Bible explains Bible. पुढे बाहेर जायची गरज नाही. 1 Kings पहिले राजे 17:8-24 मोठा अध्याय आहे. इथे काय झालं चालू आहे? 8-24 17वा अध्याय. Elijah, the prophet Elijah has done a
ग्रेट थिंग. काय केले त्यांनी? तो पहिल्यांदा त्यांनी त्याच्या प्रांतातली त्रुटी पाहिली. ही स्पॉटेड दी एरर. व्हॉट वॉज दी एरर ऑफ दॅट टाइम? एनी गेस? Jezebel was the king, queen, तिचा नवरा. I think Ahab, I think. No. मूर्ती पूजा. बाल was being worshipped. बालचे पुजारी जागोजागी पसरले होते आणि अशी मूर्ती पूजा चालू असताना एलायजा उठला, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे. तो म्हटला, जोपर्यंत हे चालेल इथे पावसाचं पाणी मिळणार नाही तुम्हाला. आणि असा बोलल्यानंतर तिथे दुष्काळ आला. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे हा जाऊन डोंगराच्या कपारीत जाऊन लपून बसला. कारण कसं असतं, प्रॉब्लेम कोणी क्रिएट केलाय त्यालाच माहिती असतो तो कसा सोडवायचा असतो. फॉर एक्झाम्पल, देशामध्ये सगळीकडे टेररिस्टनी बॉम्ब लपवून ठेवलेले आहेत. आता ते बॉम्ब डिएक्टिवेट तर करता येतात आम्हाला, परंतु ठेवलेत कुठे? मग टेररिस्टलाच पकडून आणायला लागेल, मग तो दाखवेल. तसं एलायजाच्या काळामध्ये दुष्काळ आलाय, परंतु त्यालाच बोलवा, त्यालाच माहिती आहे दुष्काळ कसं काढायचं. म्हणून परमेश्वराने त्याला लपून ठेवला डोंगराच्या कपारीमध्ये. त्याला सांगितलं, गाव काळजी करू नको, तिथे एक पाण्याचा ओढा आहे आणि रोज तुला एक कावडा तिथे जेवण आणून दे. ब्युटिफुल. तिथे राहायला किती काळ, आणि मग पाणी आटल्यानंतर परमेश्वर म्हणाला, एक काम करा, आता निघ इकडनं आणि पूर्ण तुझा प्रांत क्रॉस करून जराफेच्या त्या विधवेकडे जा. आणि ती विधवे तिकडे असती, ती आता शेवटचे काटे गोळा करत असती. म्हणते की हे शेवटची भाकरी मी आणि माझा मुलगा खाणार आणि आम्ही मरत आहे. कारण तिने बघितलंय दुष्काळ किती अवघड आहे आणि आजूबाजूचे लोक मरताना तिने बघितलेले आहेत आणि आता मदत करायला कोण नाही. मी स्वतः विधवा, माझं एकच लेकरू, कुणाकडे आम्ही जाणार? प्रत्येक जण दुष्काळाच्या वेळेस प्रत्येक जण स्वार्थी होतो बरं का. कोविड मध्ये बघितलं, प्रत्येक जण स्वार्थी होतो. व्हेरी रेअरली पीपल कम आउट टू हेल्प. दे ऑल ट्राइंग टू सेव्ह देमसेल्फ. दुष्काळामध्ये कोणी मदत दिली नाही. अशी ती विधवा एकटी असताना एलायजा जातो आणि तिला म्हणतो, मला एक भाकर दे. ती म्हणती, एवढंच आहे, माझा मुलगा मी खाऊन मरणार आहे, तुला काय देऊ? तो म्हणतो, काय नाही, तरी तू जाण करण दे. आणि तिने आज्ञा पाळली. बिकॉज शी वॉज इलेक्ट. देवाची निवडलेली होती ती. आणि म्हणून ती त्यावेळेस काळाची पूर्ती झाल्यानंतर इररेसिस्टिबल ग्रेस जेव्हा येते, कळत नसतं, अरे माझंच मागतोय, माझ्याकडेच नाही, काय द्यायचं, बट द इररेसिस्टिबल ग्रेस इज फोर्सिंग मी टू ऍक्ट. आणि ती जाते प्रामाणिकपणे बनवून त्याला देते. आणि पाहते तर काय, तिच्या पात्रातलं तेल कधी संपलं नाही आणि तिच्या त्या हात घालून काढणाऱ्या पिठामध्ये तिला सारखंच पीठ सापडत होतं त्या तिघां करता. He went to a widow of other nation. तो स्वतःच्या देशातल्या लोकांच्या विधवांकडे नाही गेला, तर तो तिसरीकडे गेला, लांब गेला. बिकॉज गॉड्स इलेक्शन वर्क्स लाईक दॅट. ही देवाची निवड आहे. देवाला प्रश्न विचारणार का आम्ही? त्याला प्रश्न विचारायचा का, अरे तू आमच्या विधवा सोडून तिकडे कुठे चाललायस? राईट. इथं so many are already waiting and you're only looking after that. Okay, that was one example. की देव निवडतो आणि त्याला जे करायचं तेच तो करतो. We cannot tell him, we cannot counsel God. उत्पत्ती 25:23. याच्यामध्ये आपण हे म्हणू शकतो, निवड फक्त तारणासाठीच नाही, परंतु पुढे जे त्याला सेवा करायसाठी काही काही दिलेले ते निवडून ठेवलेली. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. कारण निवड तारणासाठी एक आहे, परंतु तारण झालेल्यांना कशा कशा प्रकारे तो वापरणार आहे प्रत्येकाचं पाचारण वेगळं आहे. परंतु ऍट द एंड ऑफ द डे वी आर ऑल पार्ट ऑफ वन बॉडी. त्यामुळे पाय म्हणू शकत नाही डोळ्याला, अरे काय मीच सारखा चालू. प्रेषण हे माझं नाही आर्ग्युमेंट आहे, इट इज नॉट मी ब्रिलियंट. प्रेषित पाऊल असं लिहितो, प्रेषित पावलाने असं लिहिलेलं आहे पत्रांमध्ये, राईट. बट व्हेरी गुड पॉइंट अंकल, दॅट पाचारण तारणाकरता परमेश्वर करतो आणि ते दिल्यानंतर गौरव जो आम्हाला देतो, आमचा गौरव कशात आहे? In what we glory? We glory in serving God, and we serve Him in differently. We serve Him in hospitality. We serve Him in preaching. We serve Him in काही न करता आपलं काम करायचं. We serve Him in different ways. We serve Him by being a good citizen as well.
दुसरं एक्झाम्पल, तो चित्रामध्ये जो आहे तो शेळीचं कातडी लावून थांबलेला बापाला फसवणारा जेकब, याकोब तिथे आपल्या आंधळ्या बापाला फसवत आहे. परंतु या याकोबाबद्दल त्याची आई जेव्हा गरोदर होती, तिच्या पोटामध्ये उदरामध्ये युद्ध चालू होतं, समजायला तयार नाही. आपण आता फार म्हणतो ओ हिज बेबी इज किकिंग, आय कॅन सी द फीट, ओ इट इज किकिंग. तिथं स्कॅनिंग नव्हतं, काय नव्हतं, तिला कळत नव्हतं, ती हैराण झाली होती, व्हॉट इज हॅपनिंग. अँड शी गोज टू एन्क्वायर अँड गॉड सेज देर आर टू नेशन्स इन युअर होम. परंतु लहानावरती माझी मर्जी असेल. तो जन्मला पण नव्हता, but God's election was already just revealed to her. तिला सांगण्यात आलं की त्याच्यावर माझी मर्जी असेल. मलाकी 1:2-3 which is the last book of the Old Testament, जुन्या कराराचं शेवटचं पुस्तक, तिथे मलाकी सांगतो की असा असणारे परमेश्वर. तुम्ही परमेश्वराला प्रश्न विचारता, तू आमच्यावर काय कृपा करतोस का? अरे काय तू आम्हाला एक्झाइल मध्ये पाठवलंस, आमची दैना केलीस, तू खरोखर आमच्यावर आहेस की नाहीस? आणि त्याचं उत्तर देत असताना मला की लिहितो, डोंट यू नो गॉड इलेक्टेड जेकब फ्रॉम बिफोर. आणि हा जेकब इज तुमचा इस्रायल परमेश्वराने निवडलेला आहे. त्याला तो सारखा पंखाखाली घेऊन येतो आणि तुम्ही सारखे त्याला सोडून जाता. गॉड इलेक्टेड जेकब टू बी इन इस्रायल. देवाचा हा देश इस्रायल जो आहे तो काय असेच जनरल आयडिया आज सुचलं म्हणून केलं असं नाहीये, तर काळाच्या सुरुवातीपासून त्याची निवड होती. आणि त्या निवडीमध्ये त्यांनी आपल्या बापाला कसं फसवलं, तिथनं कसं पळून गेला, कसं त्यांनी 14 वर्ष त्याला स्वतःला फसवण्यात आलं, कसं तो काय गेला, तो शेवटपर्यंत म्हणायचा माझ्या बापाचा देव. परंतु तिथनं बाहेर आल्यानंतर, मामाच्या घरी आल्यानंतर तो वेदी करतो आणि तो एलोही इस्रायलाचा परमेश्वर पहिल्यांदा तो असा स्पष्ट म्हणून दाखवला. तिथं निवडलेला तो त्याला समजलं की मी निवडलेलो होतो का, कारण माझं आयुष्य मागे बघितलं तर त्यातला एकही दिवस मी बोस्ट करू शकत नाही की म्हणून आय डिझर्व. गॉड्स इलेक्शन इज नेव्हर चेंजिंग बाय आवर कॅरेक्टर. मार्क 2:1-12, मार्क 2:1-12 हा आहे इन्सिडन्स जिथे येशू ख्रिस्त त्या तळ्याच्या बाजूला गेला. त्या तळ्यामध्ये पाणी हल्लं की म्हणायची त्यात पहिला जो पडेल तो बरा होईल. There is no record of how many healed like that. But तिथे एवढे आजारी असताना देखील येशू ख्रिस्त त्या एकाकडेच गेला, त्याला बरं केलं आणि तिथून निघून गेला. तिथे कोणी असं थांबू शकणार नाही, हा आलाय लेट्स मी टच हिज हेम ऑफ हिज गार्मेंट. कुणाच नाही, फक्त एकच. बिकॉज दॅट मॅन हू वॉज देअर फॉर लाईफ पॅरलाइज्ड वॉज अन इलेक्ट ऑफ गॉड. देवाचं निवडलेला होता. त्याच्याकरता ख्रिस्त तिथे आला. म्हणजे इट इज सो ब्युटिफुल टू नो, इट्स सो हम्बलिंग टू नो दॅट जगा करता प्यासा कुएं के पास जाता है, परंतु आमच्या करता प्यासा इज अ डेड पर्सन एंड कुआ उसके पास आता है. That's how beautiful, great it is, humbling it is. This doctrine never gives you a chance to become proud about Christianity. Other doctrine will create in you pride, create in you that unknowing reaction which suddenly comes and props its head as an error. 3 उदाहरणं बायबल मधूनच बघितली आपण. I'm going to quickly summarize and close. And we open up for the questions. खाली वचन आहेत. रोमकरास पत्र 3:22, Ephesians 8:9 ही सगळी वचनं is all about explaining the God's choice. आपण एक वाचू, 1 कोरिन्थियरास पत्र 1:26-31. 26-31. Yeah.
इंग्लिश मध्ये वाचू का दादा? हा वाच ना. Okay. 1 Corinthians, 1st chapter, 26 to 31. Glory only in the Lord. For you see your calling, brethren, and not many wise according to the flesh, not many mighty, not many noble are called. But God has chosen the foolish things of the world to put to shame the wise, and God has chosen the weak things of the world to put to shame the things which are mighty, and the base things of the world, and the things which are despised, God has chosen, and the things which are not, to bring to nothing the things that are, and that no flesh should glory in his presence. But of him you are in Christ Jesus, who became us wisdom from God, and righteousness and sanctification and redemption. That as it is written, he who glories, let him glory in the Lord. आमेन. काय चाललंय इथे? प्रेषित पाऊल करंथीकराच्या पत्रामध्ये मंडळीमध्ये जी फूट पडलेली आहे, मी पावलाचा, मी अपोलोसाचा, मी पेत्राचा, अशी फूट पडलेल्या लोकांमध्ये समजावून सांगत असताना सांगत आहे की तुम्हाला आठवतंय का बाबांनो, कसे होता तुम्ही? आपल्यातलं कोणी राजघराण्यातला नव्हता, आपल्यातला कोणी मोठा पॉलिटिशियन नव्हता, साधे गरीब रोजगार करणारे, असे रोजगार करणारे. एकदा तर प्रेषित पाऊल पिच करत असताना थकून आलेलं पोरग ते 3ऱ्या मजल्यावरनं पडलं, काम करून आला होता, रात्रभर प्रेषित पाऊल पिचिंग करत होते. राईट? साधी लोक, आम्ही कोणाला इन्फ्लुएन्स करणारे नाही, अशा लोकांना परमेश्वराने निवडलं. का निवडलं? सो दॅट ही विल कन्फ्यूज दोज हू आर वाईज. जे स्वतःला शहाणे समजतात, जे मोठे आहेत, अशा लोकांना लाजवण्याकरता परमेश्वराची निवड अशी आहे. परमेश्वराची अशी निवड असल्यामुळे जे लोक शहाणे ते म्हणतात असं नाही गॉड चूज करू शकत. God must choose me. I've got ability. I've got ability to read beautifully. I've got ability. I'm a lawyer. God must choose me. I'm an engineer. God must choose me. असं नाहीये, मी त्यांच्याशी तर बोलत पण नाही. God must choose me. But what God does, God chooses them who are nothing to shame who are something. There is a purpose behind God's election. If God was the one who depends on our choice, then who is God? पहिला प्रश्न तर हाच आहे. Right? God chooses us so that, last वचन मध्ये, let the one who boast in the Lord. आमचं बोस्टिंग, आमचं आनंद, आमचा गौरव ख्रिस्तामध्ये असावा, कारण ख्रिस्तामध्ये परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे. ओके, पुढे थोडं जाऊ. अगेन प्लीज गो थ्रू दीज युअरसेल्फ. रोम 9:10-24, 11 ते 13, 15 ते 16 आणि 9 ते 18 त्या ह्याच्यामध्ये पूर्ण पॅसेज मध्ये हे आहे. मगाशी आपण जे बघितलं याकोबाचं, याकोब आणि एसाव 2 भाऊ होते, तर त्याच्यामध्ये लिहिलं आहे, yet before the twin were born or had done anything good or bad, in order that the God's purposes of election might stand, not by works but by him who calls, she was told, the older will serve the younger, just as it is written, Jacob I loved, Esau I hated. म्हणजे मी मगाची स्टोरी बनवली नव्हती, स्पष्ट वचन आहे तिथे, स्पष्ट वचन आहे. ते सांगत आहे की परमेश्वर त्याची निवड त्यांच्या वागण्यावर अवलंबून नव्हती. मोशेला उत्तर देताना लिहिले, I will have mercy on whom I have mercy. I will have compassion on whom I have compassion. It does not therefore depend on human desire or effort, but on God's mercy. देवाच्या कृपेवरती पूर्ण अवलंबून. एवढे स्पष्ट वचन असताना देखील जर आम्ही आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वचन काढत असू, तर नक्कीच आम्हाला परमेश्वराकडे क्षमा मागून येणं गरजेचं आहे. आपण मलाकीचं पण बघितलं मगाशी, but I'll stop there. May God bless us with an understanding. May God bless us with that ability to respond, with that ability to grasp it, and definitely He will do that, because the only problem here is God is alive forevermore, and we are His soldiers. Shura आम्ही त्याचे सरदार. We will not fear even if the death is grabbing us into its fear.
under his teeth. May God bless. Any questions? We'll stop there. Yeah. खूप मुली आल्या सांगून मलाच का निवडलं असं कोणी विचारू शकतो? काय विचारू शकतो? त्याचं चॉईस आहे. Yes. देवानी मला निवडलं तर त्याचं चॉईस आहे. Correct. आणि विशेष म्हणजे आपण वधू पण आहोत. Yes. आपण त्याची निवडलेली वधू आहे. देवाने मला निवडलं असं म्हणण्यापेक्षा आपण असं देवाने मला ख्रिस्तामध्ये निवडलं. Yes. More appropriate. Yes. त्याचे सगळं कव्हर होतं. Absolute. ख्रिस्तामध्ये निवडलं. कारण येशू ख्रिस्त म्हणतो, if you believe me, if you believe in God, believe also in me. There is no God without Christ. God is so pure that no man can approach him. Only through the high priest who took, कुणाचं रक्त त्यांनी घेतलं? स्वतःच रक्त. इब्री लोकांस पत्र जर वाचलं तर स्वतःच रक्त घेऊन तो होली ऑफ होली मध्ये आमच्याकरता गेला आणि परमेश्वराच्या उजव्या हाताला विराजमान बसून आमच्याकरता बदली करतात. म्हणून तुम्ही म्हटल्याप्रमाणे वी आर इलेक्ट इन गॉड इन क्राइस्ट. इन क्राइस्ट. विदाउट क्राइस्ट वी आर नॉट. त्याच्यामुळे सगळं जर म्हणजे फक्त तारणासाठी नाही तर मग सगळं प्रत्येक स्टेपला जर पाचारण केलं प्रत्येक स्टेपला जीवनभरच निवडलं. कारण तो म्हणतो ना की तुम्हाला त्याच्या प्रतिरूपामध्ये घडवण्यासाठी एव्हरी स्टेज ऑफ अवर लाईफ ऑफ बीइंग क्राइस्ट ही इज मोल्डिंग अस इनटू क्राइस्ट. वी विल नेव्हर बी लाईक हिम बट हिज गुड डिझायर फॉर अस इज दॅट. आणि जेव्हा आम्ही त्याला नकार देतो, जेव्हा आम्ही त्याला मागे सरकतो, बॅकस्लाइड होतो, इट हर्ट्स. होली स्पिरिट ग्रीव्स. तुम्हाला माहिती का होली स्पिरिट विश्वासणाऱ्यामध्ये होली स्पिरिट कुठे ग्रीव करत असतो? त्याच्याच शरीरामध्ये अंतःकरणात कोपऱ्यात बसून ग्रीव करतो. ही इज नॉट लिव्हिंग यू 24/7. तो सतत तिथे असतो कारण त्याला ठाऊक आहे की हा निवडलेला आहे, हा कधी परमेश्वर हरवणार आणि विल ब्रिंग इट बॅक. जर मी रायचस आहे, लहानपणापासूनच रायचस आहे. मी एक उदाहरण घेतो. लहानपणी चांगल्या गोष्टी करत आहे, देवाला आवडणाऱ्या पण गोष्टी माझ्या हातून होतात आणि मी तिथं हा पण अभिमान बाळगत नाही की मी चांगलं करत आहे, माझ्याकडून चांगलं होत आहे. आणि जर मी देवाच्या निवडीत नसत तर परमेश्वर रिव्हील करेल तुम्हाला ते. देयर इज वन थिंग. ख्रिस्ताला ओळखायला पाहिजे. ख्रिस्तामध्ये हा महत्वाचा आहे. पण मी तिथं देवाला ओळखत नाहीये. म्हणून तो मगाशी म्हटलं ना ख्रिस्तामध्ये. ख्रिस्तामध्ये ही स्वधार्मिकता तेव्हा ऍक्सेप्ट नाही करत. ख्रिस्ताद्वारेच यायला पाहिजे निवड. ख्रिस्ताद्वारे. आणि किती का चांगलं मी असेल आणि जर मी निवडलेला असेल तर मग मी हिंदू घरात असो किंवा मुसलमान घरात असो किंवा जंगलात कुठेतरी जन्मलेला असो मोगली सारखं, ही विल रीच आउट टू अस आणि हिज गॉस्पल विल कम टू अस. कारण तो मार्ग त्यांनी स्थापन केलेला आहे, त्या मार्गात तो आम्हाला आणणार आहे. आणि जेव्हा तो आम्हाला आणतो, ख्रिस्त म्हणतो प्रत्येक एक जो व्यक्ती माझा परमेश्वर पिता माझ्याकडे आणतो त्याला मी सोडणार नाही, तर शेवटच्या वेळेस उठवणार आहे. तर हा जो शंका आहे, ही जी काळजी आहे, I will not call it doubt. I will not call it. ती काळजीचा प्रश्न आहे की मी एवढं चांगलं वागतोय, एवढं सगळं आहे, कोणाला दुखवलं नाहीये, पण मग मला कधी कळणार मी निवडीत आहे? हाच प्रश्न निकोदेमसाने पण विचारला. अरे काय आता आई तर नाहीच आहे माझी, पण कुठनं शोधू अनुद्रात जाऊ परत? नवीन जन्म. येशू ख्रिस्त म्हणाला नवीन जन्म त्या हवेसारखा आहे, ती आलेली कळते परंतु कुठनं आली, कुठे चालली. तसं आपल्याला नवीन जन्माचा अनुभव परमेश्वर स्वतः, तो जिवंतांचा प्रकाशाचा परमेश्वर आहे. तो आनंद आपल्याला डाऊट सगळा काढून टाकणार आहे तो. आणि पूर्ण आय हॅव कम दॅट यू मे लिव्ह. मी आलो कारण तुम्ही जगावं. कसं? साधं सुद्धा नाही, अबंडंट जगावं. त्या अबंडंट जगण्याला म्हणतात नो डाऊट हॅव्हिंग एनी डाऊट. ऑल ग्लोरी टू गॉड अँड आय नो आय एम सिक्युअर्ड 100% फॉर लाईफ एव्हर आफ्टर इन हिज ग्रेस. आणि तो येतो प्रत्येक चांगल्या व्यक्तीला, जो निवडलेला आहे त्याला ते येतो. कारण ती कृपा नुसत्या चांगल्या वागणाऱ्यांकडे नाही, घाणेरड्या वागणाऱ्यांकडे पण जाते ना ती. येशू ख्रिस्त जकातदारांच्या आणि वाईट लोकांच्या घरात जेवला आणि तो पुरुषीच्या घरातही जेवायला गेला होता. परंतु दोघांनी त्याला ट्रीट वेगळं केलं. पुरुषांनी त्याला ट्रीट आपल्या बरोबरीचा केलं, ह्यांनी त्याला ट्रीट म्हणलं आमच्याकडे
कोणतीच कोणी आलं नाही असं, बाबा तू कम प्लीज सिट विथ मी, आय विल लव्ह whatever you say, I'm listening, I'm calling all my senior friends to listen to you. परंतु तो तिथं डील करायला बसला होता. यू कम, वी डील, वी मेक बिझनेस. परंतु तिथे जेव्हा ती बाई आली आणि त्याच्या डोळ्यावरून पाय धुतले, तर तो म्हणाला काय माणूस आहे, अशा बरोबर डील करायचा का मी? हा तर तिला पण हात लावू द्यायला लागला. हा जर देवाचा पुत्र असता किंवा देवाकडून आलेला असता तर त्याला कळलं असतं की ती बाई कसली आहे. बरोबर, असे शब्द आहेत ना ते सांगते. मला एवढंच म्हणायचं की प्रश्न चांगला विचारला, कारण अशी लोक खूप आहेत जगामध्ये जे आम्ही खूप चांगले जीवन करतो, आम्ही कोणाला दुखवत नाही, आम्ही काय चुकत, आम्ही कोणाला आम्ही पाप करत नाही असं म्हटलं सर, म्हणजे इतके चांगले आहोत आम्ही असं. आणि ते म्हणजे सर्व प्रकारची धार्मिकता दाखवतात. म्हणजे तिथे चूक एवढंच महत्वाचं आहे की ते आपण स्वतःला पापीच समजत. येस येस, ती महत्वाची चूक असते. तर हे जे तू वर्णन केलं त्याच्यामध्ये तू स्वतःचं पाप कुठं विचारात घेत आलं लक्षात. म्हणजे जेव्हा व्यक्तीला जेव्हा येशू भेट घेतो तेव्हा पहिली गोष्ट पश्चाताप का घातलाय त्या पायरीमध्ये, त्याला पापाची जाणीव. पापाची जाणीव होणे खूप महत्वाचं. जेव्हा आपण देवाची ओळख होती तेव्हा पहिल्यांदा पापाची जाणीव होती, आपण कसे आहोत हे दिसतं. ती बाई आहे, ते आता उदाहरण दिलं, तिला प्रभू म्हणाला तर तुझ्यावर कोणी पाप लागू केलं नाही, मी पण तुझ्यावर पाप लागू करत नाही, जा. एवढं म्हणून सोडलं नाही, पुढे पाप करू म्हणजे येशू कशावर बोलतो, पापावर बोलतो. मग तुम्ही कितीही नीतिमान असा, कितीही चांगलं करा, पण विचारात तुम्ही पाप करता हे पण माणूस मान्य नाही करत. ते सरळ म्हणतात आम्ही पाप नाही करत, पण त्यांना कळत नाही की आपण न कळत विचारात सुद्धा चुकीचं करत असतो. उदाहरणार्थ आपण पिक्चर बघत असलो तर त्या पिक्चर मध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यात आपण एक नायक असतो, खलनायक असतो, कोणतरी असतो, तो जे करतो ते आपण करत असतो विचारात. की आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळलं आपण त्यातलं कोणतरी असतो, ते सगळं करत असतो ते जे करतो ते. तसं ते विचारात करत असत पण ते जाणत नाहीत की मी पापी आहे ना. इतकी महत्वाची गोष्ट घडलीच पाहिजे की मी पापी आहे, मी पश्चाताप म्हणून मी पश्चाताप. आणि त्यांना कसं कळणार मी पापी? सोल्जर्स आर गेटिंग रेडी. आता आपल्याला कळालंय आणि हे सत्य आहे, त्यामुळे ते येऊन जिवंत पाण्याचा झरा येऊन इथं थांबणार नाहीये डबकं. त्याला नॅचरल कॅरेक्टर की जिवंत पाण्याचे झरे तुमच्यातून फुटणार आहेत आणि त्या झऱ्यांद्वारे त्या चांगल्या व्यक्तीला ख्रिस्त ऐकायला मिळणार आहे. आणि लाईफ मध्ये पहिल्यांदा जेव्हा ते ऐकतील चांगल्यात चांगला बेस्ट मॅन, when they hear it they see there is a lacking in them. कारण when you compare yourself with this standard, you know you're not up to it, but my standard is something I have created, then I am absolutely fine, right? So आपली जबाबदारी जी आहे म्हणजे निवडलेल्यांची जबाबदारी ही की we should get that standard back to where it is. So then please compare it with this one. माझ्याशी कम्पेअर करू नका. मी आता येताच माझ्याकडनं 4 चुका झालेल्या आहेत. मी बोलतोय म्हणजे मी काय सगळं धुतलेलं नाहीये. आय एम स्ट्रगलिंग, माय फ्लेश इज रेजिंग अगेन्स्ट मी काय परिस्थिती पाहून स्वतः म्हणतो. परंतु वी ऑल नीड टू नो फॉर अवर सेल्फ अँड दॅट वी टेल अदर्स देयर इज वन स्टँडर्ड. मगाशी काय वाचलं, त्या ख्रिस्ताच्या प्रतिमेपर्यंत नेण्याची देवाची इच्छा आहे. जो चांगला मनुष्य आहे तो जर चांगलं काम म्हणजे तो चांगलं काम करतच आहे, पण देवाचं वचन असं सांगतं नीतिमान कोणी नाही एकही हे त्याला लागू करावं लागतं. बरोबर. परंतु अशा माणसाला तुम्ही सांगता आणि मंडळीत घेऊन येता आणि ती मंडळी असते आर्मेनियन बेसिसवरती. ती मंडळी म्हणते न पण तुझ्या शक्यता आहे शिरवण्याची, म्हणून आम्ही आणतो अंधारातनं आणि काळोख्या रूम मध्ये टाकतो. कळालं, रिस्क. म्हणून मंडळीमध्ये वचन नीट सांगणं पाहिजे. वचन नीट सांगायला लागले की मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला भूक लागलेली असती, कधी मी माझ्या मित्राला येऊन बसवतो, कारण त्याचं तारण होईल. ते होत नाही आपल्या मंडळींमध्ये. बघा ना, कुठे इच्छा होती बाहेरच्यांना आणायची, नॅचरली होत नाही, कारण ते नाहीच आहे तसं. ती आगच लागत नाहीये. जॉन बनियन राईट्स स्टोरी. जॉन बनियन राईट्स स्टोरी आणि सेस की ख्रिस्ती व्यक्ती तो विश्वासाच्या जवळ आला होता आणि तो त्या क्रॉसकडे नेला जात होता. जात असताना एका ठिकाणी एकाच्या घरी तो थांबतो आणि त्या घरीच्या प्रत्येक रूम मध्ये एक डिफरंट विजन होतं, नवीन नवीन प्रत्येक रूम बघत असताना एका रूम मध्ये तो गेला आणि त्यांनी तिथे पाहिलं की एक भिंत जळत होती. एक भिंत खूप जास्त आग लागली होती आणि मला ती भिंत जळत असताना बघून वाईट वाटलं. मार्क माय वर्ड्स, ती भिंत बघत असताना मला वाईट वाटलं आणि थोडं पुढे बघतो तर मला एक सावली दिसली आणि कोणीतरी एक
सतत जीवन ऑइल टाकत होता. मला राग आला. मी अजून पुढे गेलो आणि बघतो तर काय, ख्रिस्त आणि ती भिंत माझं हृदय. ते हृदय सतत पेटत राहावं म्हणून ख्रिस्त त्याच्यावरती ऑइल टाकत होता. Can you see the difference? Armenian theology, if you look at it from a distance, you feel that's right. That's right. But only when you come closer to the word of God, you realize, no, that was wrong. The right thing is my heart should be burning, and not one person, two people, the entire church. Then you see revolution. Then you see reformation. Then you see every day a new convert. सॉरी, मी एवढ्या छोट्या रूम मध्ये एवढ्या जोरात बोललं नाही पाहिजे, पण ते होतं. या आय थिंक शेवटी आपण थोडा काय मुद्दा मला वाटतं प्रत्येक याच्या शेवटी विचारावं. हा, आपण आता सुरू करू. आता करू. किंवा काय शिकला महत्वाचा येस ते आपण शेअर करू. येस. मला एक क्वेश्चन. मला एक मिनिट, मला फक्त आता हे माईक त्याच्यावर घेऊ दे, कारण पीपल आर नॉट एबल टू हिअर यू. नाहीतर मग इथे येऊन बोलायला लागेल प्रत्येकाला. एक मिनिट. मोहित, जेव्हा क्रॉसियांटी बोलतात तुम्हाला ऐकू येतं का रे तिकडे? हो दादा. सगळे हो, तुमचाही आवाज येतो. क्लिअर आहे सगळे आवाज? हो हो, येस. व्हेरी मच. बोल. माझा आवाज ऐकू येतोय का? हो हो. मग गुड. मग आय डोंट वरी अबाउट इट. येस, गो. ओके, आता माझा असा प्रश्न आहे की आम्ही दोघी आहोत. ही इज देअर अँड आय एम देअर. आम्ही दोघी सुद्धा अनबिलिव्हर आहोत. अँड यू आर अ प्रीचर. ओके, यू कम अँड यू शेअर द गॉस्पेल विथ टू ऑफ अस. येस. शी इज अन इलेक्ट. तो 100% ग्रुप झाला, विश्वास झाला, अँड शी एक्सेप्ट्स क्राइस्ट. एक उदाहरण. मेरी माय क्वेश्चन इज, करेक्ट मी इफ आई एम रॉंग. I'm standing it. Yes. आय एम नॉट एन इलेक्ट. पण मग मी विश्वास ठेवू शकते का, असा माझा प्रश्न आहे. ही इलेक्ट, ह्या इलेक्ट आहे होणार त्यांचं कारण. ओके, मी इलेक्ट नाहीये, पण मग माझ्या ठेवू शकते. गॉस्पेल मला सांगितलं आहे, मी विश्वास ठेवू शकते. कारण कसं आहे, आय टेल यू, कारण इट्स अबाउट ग्रुप नोशन. Group notion, everybody is believing. Oh, my friend, I believe. But शेतकरी बीज टाकत असताना काही रस्त्यावर पडतात, काही खडकाळ जमिनीवर पडतात, काही काटेऱ्या जमिनीवर पडतात आणि काही चांगल्या जमिनीवर पडतात. चांगली जमीन निवडलेली असते, तिथंच तो नांगर चालवतो. He doesn't take the tractor and go on the road to till the road. Right? त्यामुळे तू दुसरी व्यक्ती जी विश्वास ठेवती could be the one, not the first category. कोणती? रस्त्यावरती. कारण रस्त्यावरती पडलेले बीज लगेच तो सैतान घेऊन जातो. परंतु यू कुड बी द वन वेअर जिथे दगडावरती थोडीशी सॉइल आहे. विश्वास ठेवला, महिने गेले, 6 महिने, 4 वर्ष गेले, परंतु जेव्हा परिस्थिती बिकट व्हायला लागते, सूर्य येतो, तेव्हा ते कोमेस, ते टर्न अराउंड फॉर शुअर. दे गेट अँग्री अँड दे से, मी एवढा विश्वास ठेवला, माझ्या मुलाला वाचवू शकला नाही परमेश्वर. दे गेट बिटर. ते सोडा. थोडं पुढे काटेऱ्या जमिनीमध्ये तुम्ही वाढायचा प्रयत्नही करता, परंतु सतत काळज्या, चिंता, मग हे मग ते काय म्हणतील, अरे सोडा जगी, चर्चमध्ये मी कशाला बोलू बाबा, ते काय म्हणतील, कशाला हे सत्य, ठीक आहे बाबा, ऐकलं तर ऐकलं, काय ऐकलं पुढे कशाला बोलायचं. जिथं बोललं तर ते 4 लोकांना कोण तो देणार. काळज्या, चिंता आम्हाला कधी वाढूच देत नाही. परंतु जी चांगली जमीन आहे तिथे किती टक्के? 30 पट फळ येतं. 30 पट. त्यामुळे देवाला जे वाया गेलेले बीज आहेत त्याची पर्वाच नाही. ही गिव्स एव्हरीबडी सो दॅट ऍट द, म्हणजे तुम्ही जर पहिली डायग्राम बघितली, आपली पहिली डायग्राम ट्रायंगलची लाईनची होती, त्याच्यामध्ये यू विल सी द पीपल हू आर गोइंग टू हेल्प will not have any way to say you never gave us a chance. Right? So hope that context, I think to give us the context. पेत्रस लिहितो त्याची इच्छा आहे की सर्व जगाचं कारण व्हावं अशी देवाची इच्छा आहे. ही चांगली इच्छा आहे, म्हणून तो सगळ्यांना टाकतो.
कोणी तसं स्वीकारलं तर तो स्वीकारणार, प्रश्न नाही त्याची. तरी पण शेवटी तो म्हणतोच का बोलवलेले खूप आहे, निवडलेले खूप केले. नंतर अहो लॉर्ड सीड ते धान्य जे तुम्ही आम्हाला दिलं पेरायला ते चांगलं नव्हतं का? कारण आम्ही लावलंय तर खरं, पण त्याच्या बाजूला वीड झाले, आम्ही काढू का? तो नाही, दोघांना वाढू दे बरोबर. कारण एक्सक्यूज माझं येस, मी माझा अनुभव टेस्टिमनी किंवा अनुभव एक शेअर करू का? म्हणजे रेलेव्हंट टू दिस ओनली, की माझी चाइल्डहुड फ्रेंड होती, म्हणजे 4 वर्षाचं असताना पासून आम्ही नर्सरी फ्रेंड्स टिल शी एक्सपायर्ड ॲट द एज ऑफ 58. तर ती बेंगॉली ब्राह्मण आणि ख्रिश्चन स्कूलमध्ये एकत्र आमच्या घरात येणं जाणं, म्हणजे एकूण एक गोष्ट ख्रिस्ताची बायबलची तिच्यासोबत शेअर करायची, तिने वाचलं. पण एवढा तिचा विश्वास होता, पण त्यांचा एवढा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स दॅट वी आर बेंगॉली ब्राह्मण्स, आणि त्यांचे हे जे रिच्युअल्स आहेत, ती करायची पूजा. तिला माहिती होतं की हे पूजेसाठी हे नाही केलं, एकदा काय दिवा नाही लावला तर मुलाला एवढी भांडली. मग नंतर स्वतःच म्हणते की क्या ये पत्थर का है भगवान, उसके सामने मेरे बेटे ने दिया नहीं लगाया. तर ती बरेच तर, पण तिने शेवटपर्यंत ख्रिस्ताला नाही ग्रहण केलं. बट शी न्यू द गुड न्यूज, इच अँड एव्हरीथिंग. कधी प्रॉब्लेम आला तर म्हणे फोन करून विचारणार, आणि नेहमी बिब्लिकल काउन्सिलिंगच विचारायची, वचनानीच मी तिच्याशी बोलायची. सेम वे स्टाफ रूम मध्ये पण माझ्या 2-3 होत्या, त्यांच्यासोबत 22 वर्ष मी देवाचं वचन शेअर केलं. पण नाही, सम पीपल आर नॉट इलेक्टेड. देवानी चूजच नाही केलंय, कारण त्यांची प्रथा आहे, गणपती येईल ते हे करतील, ते त्यांच्याच्याने सोडवत नाही. तर कधी आपल्याला असं वाटतं, बट दे डू बिलीव्ह इन प्रोव्हिडन्स, दे डू बिलीव्ह इन द पॉवर ऑफ रेझरेक्शन अँड एव्हरीथिंग, पण ते प्रभूंनी त्यांना निवडलेलं नाही. तर असे अनुभव आहे माझे. थँक्यू. Thank you for sharing, sister. One thing I would remind, which is what I was reminded when I was brought into the faith, is की हा जो ग्रुप आहे, जसं मगाशी उदाहरणात बघितलं आपण की गहूचं धान्य आणि वीड एकत्र परमेश्वराने वाढू दिलं, हे दोघं कुठे सापडतात एकत्र? बाहेर जायची गरज नाही. आपण सारखे नेहमी सुवार्थ म्हटली की हिंदू आणि मुसलमान दुसऱ्या लोकांच बोलतो. आपल्या मंडळीमध्ये सुवार्थीची गरज आहे. मंडळीमध्ये हरवलेले लोक आहेत. वेन विल वी क्लीन आवर ओन होम हाऊस, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जोपर्यंत आतमध्ये आम्ही साफसफाई करणार नाही, तोपर्यंत बाहेरची साफसफाई करण्याची आमची नाही, ते आम्हाला समजून सुद्धा. कोणी डेथ बेडवर गेल्यावर सुद्धा पश्चाताप केला तरी देव त्याला स्वीकारलं कारण. त्यामुळे ते निवडलेला होता का नव्हता हे विचारण्याला सुद्धा वेळ नसतो त्याला. असे कितीतरी असतील आपल्याला, आपण त्यांच्याविषयी सांगू नये. आता त्यांनी त्या बंगाली बाईला सांगितलं असेल, समजा मरायच्या वेळेला त्या बाईला काय ती घाबरली असेल, काय मरण जवळ आलं, काय माहिती. तिने जर येशूची प्रार्थना केली, ऐकलेले ते आहे हे करून, आणि तिने स्वीकार केला असेल तर ती जाईल स्वर्गामध्ये. म्हणायची का तेव्हा प्रीती आहे ग, हे पण विसरू शकत नाही आपण. ते पश्चाताप केला आणि प्रार्थना केली आणि प्रभूकडे त्यावेळेला त्यांनी तो का तिला धिक्कार करत नाही का? अख्खं जीवन जरी असं घालत, लास्ट मिनिटला पण ती क्षमा मागू शकते. आणि त्यामुळे आपण बोलू शकत नाही काय, असं कोणाचा जज नाही करू शकत, हे असेल का ते असेल का. न रोखू शकणारी कृपा. कृपा परमेश्वर will make sure, God will make sure it gets to his elect. आपण स्वतः कडे पण पाहिल्यावर आपण किती काही वेळेला देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, न आवडणारे निर्णय आपण घेतो, आणि देवा तरी पण आपल्यावर किती प्रीती करून सगळ्यातून वाचवतो, सगळ्यातून काढतो, आणतो बाहेर. हे पाहिल्यावर आपल्या जीवनात ते चालू आहे ना, ते त्याच्याबद्दल पण उपकार मानायची. ही सततच चालू राहणारी प्रीती आहे आपल्यावर, नुसत्या कारणापुरती नाही ना. निवडीबद्दल अभिमान बाळगायचा. हो हो, मला देवाने निवडलं म्हणून अभिमान नाही, अभिमान नाही. कधी ख्रिस्ती व्यक्तीमध्ये अभिमान येऊ शकत नाही. बट द वर्ड
ख्रिस्ताचा ख्रिस्ताचा ते दिलेच आहे. वी मस्ट बोस्ट इन द लॉर्ड. हा. बोस्ट इन द लॉर्ड. निवडीची म्हणजे ख्रिस्तामधल्या निवडीची, कृपेचा. ख्रिस्तामधल्या निवडीची कृपा केली आम्ही बायबल. अभिमान. आणि तो अभिमान म्हणजे कसा, म्हणजे पॉल सेज आय एम नॉट अशेम्ड ऑफ द क्रॉस. मला पुस्तकांची लाज वाटत नाही. तो अभिमान म्हणजे काय, मी रडत सांगणार लोकांना त्याला अभिमान. अभिमान नुसतं सोप्यावरती बसण्याचा अभिमान नाही की अरे नो दॅट अभिमान नाही. हा अभिमान तो तुम्हाला कामाला लावणार. विल मेक यू वर्क अँड लाईक माय लॉर्ड इज अ सर्वंट आय बिकम द मोर सर्वंट. म्हणून यू काय म्हणतो, येशू ख्रिस्ताचा सेवक. किती सुंदर आहे आजचं वचन. बरोबर इट्स जस्ट कमिंग आउट दॅट वी विल बिकम दॅट सर्वंट, हंबल सर्वंट हू हॅज अ फोकस ऑफ सर्विंग. आणि मग ते सांगत असताना ऐकलं नाही तरी मी सांगत आहे, ऐकलं तरी मी सांगत. आणि मग परमेश्वरच मला दाखवून देईल की डुकरांच्या पुढे कधी थांबवायचं मोठी टाकणं आणि तो तुम्हाला बाजूला घेऊन. आय हॅव नॉट टू डिसाइड ओ इज ही पिग or he is. God will guide me through Holy Spirit. I am not to judge anybody. We are not to judge. The more we start judging, we will be like Jonah. आपण जोनाच्या पुस्तकाचा अभ्यास करू एक दिवस, पूर्ण एक दिवस त्याच्याकरता देऊ. Jonah has repented of being like that, but he was elect of God. देवाने त्याला शिकवलं त्याच्यातून आणि त्यांनी लिहिलं मिकाची. सो मे गॉड ब्लेस. आय थिंक इट्स अ नेव्हर एंडिंग टॉपिक. त्यामुळे हा टॉपिक इथे प्रश्नांमध्ये अडकू नये. तर ही कागद घेऊन जाऊन, पेन घेऊन त्याच्यावरती मार्क करून वाचून पाठांतर, डिस्कशन, एकमेकांना सांगू. वाटल्यास एक परत सेशन करू नंतर. बट मे बी दिस विल बी युजफुल फॉर अस अँड दॅट इट बिकम्स ट्रुली द सॉल्टनेस फॉर अस. आपल्यामध्ये तो मिठाची चव आणेल आणि ती चव आम्ही आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला देऊ. कारण काय, सुवार्ता परमेश्वराची कृपा दाखवू की आमच्या अशा अनडिझर्विंग लोकांमधून परमेश्वर निवडतो. तीच त्याची कृपा आहे. मग त्यांनी ह्याला निवडलं का त्याला निवडलं हे मी जज करायला लागलो. आय हॅव नो कॅपॅसिटी टू जज गॉड. आय कॅनॉट जज. सो मे गॉड ब्लेस अस. आय थिंक वी विल स्टॉप इट देअर. मला करायचं होत राहिलं. शिकायला मिळालं म्हणजे फार चांगलं. सांगितलं की जेव्हा पृथ्वी निर्माण केली त्याने, नाही दुसरा मुद्दा नाही का की देव त्याला माहित असतं काय होणार आहे तो मुद्दा. तेव्हा पृथ्वी जेव्हा निर्माण केली तेव्हा एवढ्या 5-6 हजार वर्षानंतर आपल्याला पेट्रोल लागणार आहे किंवा सोनं लागणार आहे हे त्याला माहित होतं. तर ते पेट्रोल किंवा कच्चं पेट्रोल तिथं पाहिजे तेव्हा कुठे हे घेते आणि मग पेट्रोल बनवते हे त्याला माहित होतं. म्हणून जे आपण म्हणतो की एका दिवसात 6 दिवसात त्यांनी हे केलं नाही का, तिथं आपल्याला लागू पडतं की आपण सांगू शकतो ते पेट्रोल बनवलं किंवा सोन्याचं जे मूळ घटक आहे त्याच्यामध्ये ते मूळ घटक त्याला बनवावे लागले. पण काहीच नव्हतं असं नाही. इकडून मातीचा गोळा घेतला किंवा पेट्रोलचं काय केमिकल घेतलं, दुसरं केमिकल घेतलं, मग ते मिक्स केलं, असं नाही केलं. काहीच नसत्यातून त्यांनी हे केलेले. आणि त्याच्यामध्ये जो मुद्दा आहे तो एक याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ना की देवाने आम्हाला निवडलेला हा कोण सांगतो आम्हाला. कारण हा खालून कशासाठी निवडलं देवाने की त्यांना लाजवावं म्हणून तो मुद्दा आवडला. तर कारण देवाला माहित होत ते. तर जेव्हा आपण हे लोक म्हणतात, सायंटिस्ट हल्लीचे म्हणतात की 15,000 वर्षापूर्वी 13,000 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी निर्माण केली, तर त्याला आपल्या ह्याच्यामध्ये आपण जे सांगू शकू की जे मूळ घटक आहेत ते मूळ घटक त्याने पहिल्यांदा तयार केलं. तर ते मूळ घटक तयार करायला त्याला किती दिवस लागले किंवा वर्ष लागलं असं. मग नंतर मूळ घटक तयार केल्यानंतर आता समजा पेट्रोलसाठी दुसरं केमिकल काय ते मिक्स किंवा सोनं मिक्स करायचं, मग त्याला बॉईल करायचं. बॉईल करताना पण ठराविक तापमानापर्यंतच पाहिजे. तर ते त्याला पाहावं लागतं. या सगळ्यासाठी त्याला वेळ लागला.
आणि हे असं नाही की एवढंच आपण समजा काहीतरी करतो, खायची वस्तू काहीतरी करतो समजा, तर त्या खायच्या वस्तूमध्ये आपण म्हणतो हे म्हणाले आहे बासुंदी केली छान झाली होती का बासुंदी, किती वेळ लागला, अर्धा तास लागला, अर्ध्या तासात. पण ते बासुंदी करण्यासाठी काय काय ते मिक्स करावं लागतं, त्याला मुरवावं लागतं काहीतरी. बासुंदी श्रीखंड म्हणावं, बासुंदी किंवा श्रीखंड काहीतरी त्याला मुरवावं लागतं, त्याला वेळ लागतो. मग मुरवावं लागल्यानंतर मग ते आपण घेतो आणि त्याला करतो, म्हणजे अर्ध्या तासात झाली असं. तसं तर एक दिवस जो देवाने पहिल्यांदा प्रकाश निर्माण केला एक दिवस, तर त्याच्यासाठी जी निर्मिती केली त्याच्यासाठी त्याला किती तास लागले, वर्ष लागले असते की बरं. त्याने ते नसत्यातून निर्माण केलं, काहीच नसताना जे मूळ घटक प्रथम त्याला निर्माण करावे लागले. ते मूळ घटक निर्माण केल्यानंतर पण तो दुसरे घटक निर्माण करून मग त्याला मिक्स करावं लागलं असणार. त्याला म्हणतात सॉरी मिक्स करावं लागलं असणार. मग मिक्स करून त्याला बॉईल करावं लागलं. तर त्याच्यासाठी सर्व किती वर्ष लागले असते, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात. त्याला म्हणतात थिस्टिक एव्होल्युशन. त्याला म्हणतात थिस्टिक एव्होल्युशन, म्हणजे देवाने प्रोसेस वापरून गोष्टी घडवल्या, त्याला म्हणतात थिस्टिक एव्होल्युशन. परंतु आपल्याला सांगत असताना परमेश्वराने स्पष्ट सांगितले, तो बोलला आणि ते घडलं. त्याला प्रोसेस कोणाला लागते? प्रोसेस आपल्याला लागते. वी मस्ट. मासा पाण्याच्या बाहेर जगू शकत नाही, माणूस पाण्याच्या आत जगू शकत नाही. आम्हाला त्या आमच्या लिमिट मध्ये त्यांनी ठेवलेलं आहे, कारण गॉड क्रिएटेड मॅन इन हिज इमेज बट नॉट लाईक गॉड. गॉड, आय वॉज आन्सरिंग यू द अदर डे, God has created man in his image, but no, he has not created another God. He has shared with us some of his attributes, but not all the attributes. So we are thinkers, we are reasonable, we feel sad, we have emotions, we are creators. या सगळ्या आहेत. त्यामुळे आम्हाला ती प्रोसेस आणि टाइम लागतो, बिकॉज वी आर बाउंड इन टाइम. परंतु जी आपली पूर्वीची डायग्राम तुम्हाला आठवली, गॉड इज आउट ऑफ टाइम. He is not bound in time. He created time. So जेव्हा ही सृष्टी, जेव्हा सगळं घडवलं, त्यांनी जसं स्पष्टपणे मोशेला सांगितलं, कारण मोशेने लिहिलेलं आहे ते, आणि मोशेच्या आधीपासून आपण ऐकल्याप्रमाणे आदामापासून ते सांगण्यात आलेल्या गोष्टी आहेत. ते बोलला आणि ते घडलं. तिथे आय थिंक वी शुड लीव इट, कारण वी विल अंडरस्टँड मोर वेन वी गो इन हेवन. अंडरस्टँड एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन. त्याचा एक दिवस आमचे 1000 दिवस का काय का ते फक्त सिम्बॉलिक आहे. विल नो ऑल दॅट. बट गॉड इज गॉड ऑफ. He defined the process. He defined the process. He defined the law of gravity. He defined the calculation. लावून दिला. तयार होतो. माझा म्हणण्याचा अर्थ काय, आपण शिकलो आज त्याच्यामध्ये. त्यावेळी लोक विचारतील ना, तुमच्या म्हणतात एक दिवसात कसं काय शक्य आहे, हो म्हणायचं. तर शक्यच नाही. पण ते एक दिवसात त्याने जेव्हा ही सगळी तयारी झाली, त्यांनी ते घटक निर्माण करून, बॉईल करून, मिक्सअप करून. नाही, तुम्ही ऐका माझं ऐकून घेतो. त्याला काळ लागला. आपण जे हे म्हणतात ना, त्याला उत्तर देण्यासाठी मी सांगतो. मी त्यांना काय उत्तर द्यायचं, असं उत्तर द्यावं की त्याला काळ लागला काय, आणि ते मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते करून मग जे शेवटी पृथ्वी तयार झाली प्रकाशाच्या बाबतीमध्ये, त्या देव बोलला प्रकाश हो, आणि मग नंतर तेव्हा जसं मी ते उदाहरण दिलं, सेकंदाचं उदाहरण दिलं मी. अर्ध्या तासात नाही झालं ते तिकडे. तर एका दिवसात देवाने निर्मिती झाली, एका दिवसात निर्मिती नाही ती, ते म्हणतात ते त्याप्रमाणे झालेलं आहे. ते कसं होतं गोष्टी. कार्बन, when it is gone into tremendous pressure and heat, it turns into a diamond. Diamond is a high percentage carbon. बरोबर. जेव्हा फ्लड आला,
जागतिक फ्लड जेव्हा आला तेव्हा टॉप मोस्ट माउंटन वॉज बिलो वॉटर 15 feet ऍटलिस्ट. तुम्हाला कुणी जर नोटिंग केलं असेल किंवा ते डीप डायव्हिंग केलं असेल तर तुम्हाला कळेल पाण्याच्या मी फक्त एवढं लेवल खाली जा, तुमच्या कानाला दडे बसतात, यू कॅनॉट हँडल इट. जेव्हा जगावरती हे आलं तेव्हा सगळे डायनोसॉर्स म्हणा किंवा झाडं म्हणा काय एव्हरीथिंग वॉज सबमर्ज्ड अंडर द वॉटर अँड डिस्ट्रॉइड अँड ट्रिमेंडस प्रेशर वॉज क्रिएटेड. त्या नोआच्या त्या काळामध्ये सगळं ऑइल म्हणा किंवा काय म्हणा सगळं देवाने तयार करून ठेवलं. यूज दॅट इन दॅट प्रोसेस, नॉट इन द क्रिएशन. नॉट इन द क्रिएशन. त्यांना मी उत्तर द्यायला आपण काय सांगायचं मी सांगतो. त्यांना सांगायचं की एका दिवसात तयार केलं, पण ते बरोबर तुम्ही म्हणता 15,000 वर्ष काय 1 अब्ज वर्ष त्याला हे लागू पडलं. कारण आपल्या शास्त्रामध्ये दिलं नाही त्याला किती वेळ लागला, तो फक्त तयार झाला तेवढंच दिलं पहिल्या दिवसामध्ये. तर ते त्यांना कन्व्हिन्स करण्याकरता ते आपण सांगू शकतो की एवढे वर्ष तर देव लाईट निर्माण केला. एक गुड पॉइंट आहे. आता तुम्ही आपल्याला कन्व्हिन्स करायला, त्यांना कन्व्हिन्स करायला. मार्केट इन कॅल्विनिस्टिक थिओलॉजी इट्स नेव्हर अबाउट कन्व्हिन्सिंग पीपल, इट्स अबाउट टेलिंग द ट्रूथ, and if they are elect they will believe. Whereas Armenians, it's all about convincing people. Bring them, convince them, impress them, give them something, impress them, align with them. That's because they want, because माणसावरती डिपेंड ऑन डिसिजन. तो माणूस जर कन्व्हिन्स झाला नाही, पॉलिसी कशी घेणार नंतर? हा सगळं डिफरन्स होणारच नाही. पण जेव्हा ते प्रश्न विचारतात ते आपल्याला उत्तर द्यायला पाहिजे, ते आपण उत्तर देऊ शकतो असं मला म्हणायचं. थोडंसं फाईन ट्युनिंग लागेल. हो अगर न हो त्याच्याशी काय नाही, आपण आपली तयारी पाहिजे. ऑफकोर्स तयारी कशी होती, जर डॉक्ट्रिन क्लिअर असते ना तर तयारी होते ऑटोमॅटिक. वी डू नॉट हॅव टू यूज आउटसाइड बायबल आर्ग्युमेंट्स टू प्रूव्ह. मग आपण काय म्हणलो, वी कॅनॉट अप्लाय जगाचं स्टँडर्ड बायबलला. दॅट्स एरर. द वर्ल्ड इज फॉलन. रोमक्रसपत्र 8 मध्ये काय लिहिलेलं आहे की जग नश्वरतेला लिहून ठेवलेलं आहे, कुणी ज्यांनी लिहिले त्यांनी, आशेमध्ये की एक दिवस तो त्याला सोडवून काढेल. रोमक्रसपत्र 8 पूर्ण वाचायचं, ब्युटिफुल वर्स. परंतु त्यामुळे देवाचं वचन आमच्याकडे जे लिहून ठेवलेलं आहे ते आम्ही वापरावं. इंग्लंड वॉज अ बार्बेरियन कंट्री. त्यांच्याकडे गॉस्पल गेल्यानंतर ते सुधारले आणि त्यांची सिस्टीम चांगली. त्यांची सिस्टीम वाचून आमची सिस्टीम पण चांगली झालेली आहे. आंबेडकरांनी कोणते रेफरन्स घेतले, राईट? दे यूज दीज रेफरन्सेस. त्याच्यामुळे राष्ट्र सुरळीत लागलेलं आहे. सो आय थिंक वी शुड गेट रेडी फॉर द पाणीपुरी बिकॉज देयर इज अ प्रोसेस इन दॅट. Okay, online people, you're going to miss that. We will quickly close in prayer. Mohit is gone, yeah? Who is there? Okay, let's close in prayer. I'll pray and close. Sister, you pray. Lord Jesus, at this moment, I want to thank you, name and every praise and Jesus for getting all of us here on this Saturday evening. Yes, Lord Jesus, there were a lot of things. I'm so glad that we could really make it today, Lord Jesus. Thank you for this lovely Bible study. Thank you and praise your name for Brother Atul, Lord Jesus, for his commitment, also the way he prepares and the way he gets the word to us and the analysis, the interpretation. Thank you, Lord, for guiding him. Thank you, Lord, for this fellowship also that you have given us. We have studied an important topic, Lord Jesus, today, something that we were really not aware about. Pray, Lord Jesus, that we will not keep this to ourselves, but help us, Lord, to even speak about it to people around us. Help us to share this, whatever has been shared with us today, Lord Jesus. Commit also the rest of the time in thy hands, and pray, Lord, that as we proceed to our homes, you will be with us. Pray, Lord, that we will strengthen in your word in the days to come. Ask this all in your precious name. Amen. Amen.
Praise the Lord. How are you? I'm good, good. Okay, see you. Okay, thank you, brother. Thank you. Bye bye. Good night. Have a good day for you. Yes, thank you. Bye. दादांना सलाम सांगा. Yes, जरूर सांगते. हा. I will upload the recording so Yes, he can जरूर. catch up. Huh? Yes, जरूर. हो. Bye-bye. Bye. Bye.